एक्चुअली क्या हुआ था, मैंने प्रिपेयर नहीं किया था कलेक्शन का पार्ट, यानी कल मेरा लैपटॉप भी ओपन नहीं हुआ। और ऑब्वियसली आपका जैसे मैंने बताया कि हमारा सिलेबस ऑलमोस्ट हो चुका है एपीआई का। ठीक है, मेरी स्क्रीन दिख रही है सभी को? यस सर। एक बात याद रखिए कभी, एक मैंने ऐसे नहीं बोल रहा, बट एक याद, अगर कोई भी बंदा आता है और बंदा अगर सही में समजा त्यानं स्वतःनं खरंच काही प्रिपरेशन केलं आणि त्याचं जर ते एक थॉट सांगतायत ना, तुमचे जेन्युइन जे पण क्वेश्चन असतात जरूर विचारत जा. कारण तो पण कॅन्डिडेट होता, तो पण व्हेलॉसिटीचा कॅन्डिडेट आणि त्याच फेज मधून गेलेला आहे, तो तुम्हाला सगळंच रिअलिस्टिक सांगू शकतो. कारण की आम्ही काय फक्त शिकवतो, आम्ही टीचिंग करतो, बरोबर आहे. तुमच्या रूट म्हणजे तुमच्या एंडिंगला आता कसं असते, आम्ही एका रिस्पेक्टिव्ह स्टेजला आहे, बरोबर. त्या स्टेजला आम्हाला माहित नाही की स्टुडंट काय प्रॉब्लेम फेस करतात. तुम्ही जे प्रॉब्लेम फेस करता तिथे विचार करायचं नाही की सर मी काय प्रॉब्लेम फेस करतो. तुम्हाला वाटतंय सरळ विचारायचं, सर असं मला प्रॉब्लेम वाटतं, त्याला सोल्युशन कसं करायचं, तुम्ही कसं केलं होतं, जरूर विचारा. तुम्हाला रूटला बरोबर सांगतात की कसं करायचं, त्याला टॅकल कसं करायचं किंवा ओव्हरटेक कसं करायचं. हे तुमच्यासाठी खूप मोठे बेनिफिट पडेल. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा पुढचा माणूस सांगतो ना त्याचा सक्सेस, शेवटी खरंच मनापासून सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन करतात. असं नसते फक्त आपण आपलं काम साधलं आणि निघून गेलो, हे निश्चय ठेवू नका. आपण म्हणतो ना कुणी माणूस बाबा खरंच टाइम देऊन बोलण्यासाठी पण येतो, हे एक पॉझिटिव्ह ठेवा बरं का. कसं असतं माहितीये का, उद्या जाऊन आपण पण कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणार, बरोबर, आपण पण कोणाला येऊन सांगणार आहे आपल्या स्टुडंट, त्यावेळेस पुढे जेव्हा कोणी पण सांगतो ना, ऑब्व्हियसली त्यानं त्या स्ट्रगल केला आहे, त्यानं त्या गोष्टी अचीव्ह केल्यात. ठीक आहे. जेव्हा तू कोणता माणूस त्याचा सक्सेस सांगत असतो तर कॉंग्रॅच्युलेशन करतो, थोडं चांगलं करायचं असते. असं नाही की फक्त 3-4च मुलं बोलले, आणि असं बी नसते की 3-4 जण फक्त क्वेश्चन विचारतात. नाही, मी तुम्हाला काय म्हणलं ना, सक्सेस सगळ्याला पाहिजे का नाही, का नाही? असं कोणी आहे का सर मला जॉब नाही पाहिजे, मी फक्त क्लास करणार? ऑफकोर्स सर. नाही ना, सगळ्याला करायला पाहिजे ना. क्वेश्चन जरूर विचारा, काही नसते. पुढचा माणूस स्टुडंटच आहे, या स्टेज मधून गेलाय, तुम्हाला जरूर सांगेल आणि चांगलं सांगेल, आमच्यापेक्षा चांगलं सांगू शकतो. कारण की त्यानं त्या जे पण प्रॉब्लेम तुम्हाला आले, जे पण त्याला आले असतील ते त्याने ओव्हरटेकन केलेत. आम्ही काय शिकवतो, आता आम्हाला ते पण बॅच शिकवायचं, ते पण शिकवायचं, परंतु ऍक्च्युली प्रॉब्लेम तुमचे काय तर हे आम्हाला कळत नाहीत ना. आम्ही आमच्यापर्यंत बघतो की बाबा प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, ते आम्ही कव्हर करतो. बट शेवटी ऍट द एंड तुम्हाला करायचे डब्ल्यू, तर कसं करायचं, काय करायचं ते चांगलं सांगू शकतो. त्यामुळं कुठं पण काही प्रॉब्लेम आला, जेन्युइनली मी सांगतो या स्टुडंटला विचारत जा. ठीक आहे, ओके. तर या नोटवर आपण स्टार्ट करू आपला. आम्ही कलेक्शन बनवला आहे नवीन. ठीक आहे, ज्या कलेक्शन मध्ये आपण बघा, कलेक्शन मध्ये काय असतं आपण पाहिलं होतं, bunch of request or method. bunch of request or method. Not just 1 minute. Okay, just 1 minute. Sorry. Okay.
देखिए मैंने एक यहाँ पे कलेक्शन क्रिएट किया, उस कलेक्शन में हमने जो पढ़ा था वही मेथड मैंने लिया है। जो पहली मेथड है गेट रिक्वेस्ट की मेथड है, ठीक है। इसमें मैंने ऑथराइजेशन पास किया, हेडर में कंटेंट, और मैंने टेस्ट में क्या डाला है, एक असर्शन। टेस्ट में हम क्या एंटर करते हैं, क्या ऐड करते हैं, असर्शन। तरी तुम्ही असर्शन ऍड केलं, गेट मेथडचा स्टेटस कोडचा असर्शन. सेम त्याच प्रकारे मी एक पोस्ट मेथड घेतली आहे, त्याची ही रिक्वेस्ट आहे, त्याच्यामध्ये पॅरामीटर सध्या काही नाहीये. हेडर मध्ये कंटेंट ऍक्सेप्टेड टाकले, बॉडी मध्ये स्वप्नील जे एपीआय टेस्टर टाकलेला आहे, आणि टेस्ट मध्ये एक स्टेटस कोड टाकला आहे, पोस्ट रिक्वेस्ट स्टेटस कोड, ठीक आहे. आणि थर्ड अशाच प्रकारची एक रिक्वेस्ट बनवली आहे. त्या रिक्वेस्ट मध्ये हे रिअल एपीआयची आपण रिक्वेस्ट पाहिली होती, टेस्ट करून पाहिली होती का नाही? तर हे रिअल एपीआयची हे सॉरी हे रिक्वेस्ट आहे. त्याच्यामध्ये अगेन हेडर नाही टाकलं, हेडर टाकू आपण जेसन मध्ये, ठीक आहे. अँड कंटेंट टाईप टाकू, कंटेंट टाईप आपण सॉरी कंटेंट दोन झाली, ऍक्सेप्ट टाईप हा जेसन मध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक असर्शन पण अप्लाय केलाय गेट रिअल एपीआय साठी, नसतं किंवा वेदर रिअल एपीआय साठी आपण हा काय बनवला, एक असर्शन अप्लाय केलं, ठीक आहे. आता हे आपण टेस्टिंग कसं करत होतो, तर आपण असं इंडिव्हिज्युअल टेस्ट करत होतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल डेटा पाठवला, इंडिव्हिज्युअल डेटा पाठवल्यानंतर आपल्याला रिस्पॉन्स भेटत होता. कलेक्शन म्हणजे काय असते, ऍट अ टाइम एक साथ रन करणे, ऍट अ टाइम सगळ्याच गोष्टी एक साथ रन करणे. कसं रन करायचं असते, कलेक्शन वरती जावं. समजा हे सगळे मी कलेक्शन बनवलेत, कलेक्शन मध्ये एक इम्पॉर्टंट काय आहे, जे तुम्ही असर्शन अप्लाय करता त्या असर्शनला तो व्हेरीफाय करत असतो. जे असर्शन तुम्ही लावता त्याच असर्शनला तो व्हेरीफाय करत असतो. आपण मॅन्युअली प्रोसेस करतोय का सध्या? नाही, सध्या आपण ऑटोमेशन करतोय. ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिक ती प्रोसेस व्हेरीफाय झाली पाहिजे, ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, त्यासाठी आपण असर्शन अप्लाय केलेलं आहे तिन्ही पण मेथड्स मध्ये, ठीक आहे. याला आपण आता रन करून पाहू. आता रन एक साथ रन करायचं, तर कसं रन करायचं, या जो तुम्ही कलेक्शन बनवलंय या कलेक्शनच्या इथं राईट साईडला या डॉट बटनला क्लिक करा, आणि इथं टॅब दिसतो बघा, रन कलेक्शन दिसतोय सर्वांना? या बस बटनला क्लिक करायचं. या रन कलेक्शन या बटनला क्लिक केलं तर याच्या मी स्टेप्स पण इथे ऍड करून देतो. ओके, इथं कलेक्शन आपण कुठे केलंय का? ओके, इथे कलेक्शन लिहिलंय. ओके, क्रिएट द कलेक्शन आणि हाऊ टू रन कलेक्शन आपण अशा प्रकारे रन करू शकतो. काय करायचं, पहिली स्टेप, जो आपण जे कलेक्शन बनवता त्याच्या डॉट या स्टेप्स वरती क्लिक करा, कारण की कंपनीमध्ये सर्वात जास्त कलेक्शन रन केले जातात, ठीक आहे. तर तुम्हाला प्युअर एपीआय टेस्टिंग भेटेल. प्युअर म्हणजे तुम्हाला फक्त तिथे एपीआय टेस्टिंग करायचं, दुसरं काहीच नाही करायचं, मॅन्युअल नाहीच आहे, त्यावेळेस ते यूज केले जातात. पण मी तुम्हाला काल सांगितलं की प्रत्येक युजर स्टोरीमध्ये काय असतं, एक मॅन्युअलची युजर स्टोरी असते, एक एपीआयची असू शकते. तर आपण कसं काम केलंय प्रोजेक्टमध्ये, मॅन्युअली पण टेस्टिंग होती, पॅरलली एपीआय पण टेस्टिंग होती, ठीक आहे. तर कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला फक्त एपीआय टेस्टिंग साठी हायर केलं जातं. फक्त एपीआय म्हणजे तिथं फक्त हे सर्व्हिसेस टेस्ट करायची, बाकी काहीच नाही. त्यावेळेस हा कलेक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे, त्यावेळेस विचारला जातात, ठीक आहे. आता कलेक्शन मी रन केलं, तर कलेक्शन रन केल्यानंतर बघा किती मेथड रन करायचे आहेत आपल्याला, किती मेथड, किती रिक्वेस्ट, 3 रिक्वेस्ट बनवल्यात, 3 रिक्वेस्ट रन करायचे. हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन होता स्टुडंटला, की जर समजा माझ्या कलेक्शन मध्ये 10 रिक्वेस्ट आहेत, त्याच्यापैकी मला जर 5च रिक्वेस्ट रन करायच्या आहेत, 5 रन नाही करायच्या, तर काय करतात. तर इथं काय आहे बघा, हे 3 रिक्वेस्ट आहेत माझ्या. समजा मला 3च्या 3 रन करायच्या आहेत, तर इथे चेकबॉक्सवर क्लिक करा. 3 रन करायच्या आहेत, 3 वरती पण क्लिक करा. मला याच्यामध्ये एखादी रन नाही करायची, पोस्ट मेथड रन नाही करायची किंवा रिक्वेस्ट रन नाही करायची, याला अनचेक करा. म्हणजे किती रिक्वेस्ट रन होतील, आता किती रिक्वेस्ट रन होतील, फक्त 2. म्हणजे तुम्हाला जेवढ्या रिक्वेस्ट रन करायच्या आहेत त्याला रन करू शकता बाय क्लिकिंग ऑन दिस चेकबॉक्स. हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन होता एका स्टुडंटला, की जर 10 रिक्वेस्ट आहेत एका कलेक्शन मध्ये, मला 5च रन करायचे आहेत, कसं रन करू शकता, तर त्यांना सांगा, जेव्हा आपण रन कलेक्शन करतो त्यावेळेस असा एक चेकबॉक्स येतो, कोणत्या रिक्वेस्ट तुम्हाला रन करायच्या आहेत. सगळ्याला चेक केला, सगळ्या रन होतात, जेवढ्याला चेक केल्या तेवढ्याच रन होते. मला सगळ्याला चेक केलं म्हणजे सगळंच रन करायचं आहे. त्याच्यानंतर
इटरेशन म्हणजे काय असते, किती वेळेस रन करायचं. तुम्हाला एक वेळेस रन करायचं आहे सगळ्या रिक्वेस्ट का 2 वेळेस, ते नाव टाका, ते नंबर टाका. सध्या मी एक वेळेस दाखवतो. तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये किती डिले पाहिजे, प्रत्येक रिक्वेस्ट रन झाल्यानंतर किती वेळ पाहिजे, तर मी टाकले 100 मायक्रोसेकंद, सॉरी मिली सेकंद, म्हणजे 1 सेकंदचा डिले घ्या किंवा 2 सेकंदचा डिले घ्या. 200 मिली सेकंद म्हणजे 2 सेकंदचा डिले घ्या एक रिक्वेस्ट रन झाल्यानंतर. नेक्स्ट काही डेटा असला तर आपण इथे घेऊ शकतो, पण सध्या काही डेटा नाही पाहिजे मला. त्याच्यानंतर कीप व्हेरिएबल व्हॅल्यू ऍज इट इज आणि सेव्ह द हे ऍज इट इज असून त्याला काही चेंज नाही करायचं. हे स्टेप्स फॉलो केलं. हे स्टेप्स फॉलो केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं, नेक्स्ट स्टेप्स आहे काय केलं, फक्त बघा इथे सगळ्या बटनला, सगळ्या रिक्वेस्टला क्लिक केलं. इटरेशन किती वेळेस रन करायचं, एक वेळेस, त्यामुळे इथे एक व्हॅल्यू टाकली. किती डिले पाहिजे प्रत्येक रिक्वेस्टमध्ये, तर 2 सेकंदचा डिले पाहिजे. त्यानंतर फक्त या रन बटनला क्लिक करा. जसं या रन बटनला क्लिक केलं तर तुमची बघा रिक्वेस्ट इथं रन होत आहे. तुमच्या सगळ्या रिक्वेस्ट काय झाल्या इथं रन झाल्या. रिक्वेस्ट मध्ये बघा जी पहिली गेट रिक्वेस्ट, दुसरी पोस्ट रिक्वेस्ट, तिसरी गेट रिक्वेस्ट. आता सगळ्या रिक्वेस्ट काय झाल्या, पास झाल्या का फेल झाल्या. इथं बघा स्टेटस कोड आहे 201, 200, 201, 200. त्या सगळ्या टेस्ट केसेस तुमच्या पास झाल्या, त्यामुळे सगळेजण ग्रीन, सगळेजण काय दाखवताय तुम्हाला, प्रॉपर रिस्पॉन्स दाखवते. ठीक आहे. इथे सगळ्या गोष्टी इथे जर तुम्हाला पाहायच्या असतील पास या फेल, या पास बटनवर क्लिक करा, सगळ्या पास आहे. फेल जर काय झाल्या असल्या तर इथे फेल वरती क्लिक करू शकता जर कोणत्या फेल झाल्या असल्या. सध्या सगळ्या पास आहेत, त्यामुळे सगळ्या तुम्हाला बरोबर दिसत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कलेक्शनला रन करून त्याच्या व्हॅल्यू चेक करू शकतो. किंवा हा बटन दिसतोय व्ह्यू समरी, व्ह्यू समरी या बटनवरती क्लिक करा. इथे पण तुम्हाला पास किंवा फेल याचा रिझल्ट डिस्प्ले होतो. याचा रिझल्ट तुम्हाला काय होईल इथं डिस्प्ले होईल. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे पण कलेक्शन रन करणार आहे त्याचा रिझल्ट एकच स्ट्रोक मध्ये, म्हणजे जेवढ्या मेथड तुम्हाला टेस्ट करायच्या आहेत त्या मेथड मध्ये डायरेक्टली असर्शन अप्लाय करायचं. जे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे, जे तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे, त्या असर्शन मध्ये अप्लाय करा. तोच बरोबर जर रिस्पॉन्स आला तर ऑटोमॅटिक असर्शन पास होईल. तोच जर रिस्पॉन्स चुकीचा आला तर तुमचा असर्शन फेल होईल. ठीक आहे. हे कळतंय कशा प्रकारे रन करायचं. सर हे फक्त रिस्पॉन्स साठीच करताय का येतं का, म्हणजे पहिली वाली टेस्ट केस आहे ती 200 कोड सगळे आपण रिस्पॉन्स साठीच बघतोय ना. समजा ही माझी मेथड आहे, मी काय केलं बघा, ही माझी गेट मेथड आहे. गेट मेथड मध्ये मी काहीतरी डेटा सेंड केलाय. हे सगळ्या काय एक्झॅक्टली चेक करते. सर्वात पहिल्यांदा ही कलेक्शन आपण जे रन करतोय त्याच्यामध्ये काय चेक करतोय, त्याच्यामध्ये आपण जे पण असर्शन अप्लाय करतोय तोच चेक करतो. असर्शन मध्ये जर कोणची पण व्हॅल्यू चूक पाठवला, समजा मी इथे काय टाकलं की जर मी स्टेटस कोड जो माझा गेट मेथड आहे त्यासाठी मला स्टेटस कोड आला पाहिजे 204 असा आला पाहिजे, असं मी असर्शन अप्लाय केलं पहिल्या मेथडसाठी, त्याला मी सेव्ह केलं. दुसऱ्या मेथडसाठी मी असर्शन अप्लाय केलाय 201, पोस्टला 201च येतो, त्यामुळे तो बरोबर पास झाला पाहिजे. तिसऱ्यासाठी 201 किती आला पाहिजे 200, हो का नाही, तर 200 आला पाहिजे, हा मी डेटा इथं पास केला. ठीक. आता आपण सगळ्याला तिन्हीला डबल रन करून पाहू की खरंच हे मला आउटपुट येत आहेत. फक्त बघा पहिल्याला आपण काय अप्लाय केलं होतं, काय अप्लाय केलंय 204. किती येतो ऍक्च्युअली गेट मेथड साठी 200. म्हणजे आपला एक फेल झाला पाहिजे, बाकीचे 2 पास झाले पाहिजे. तर कसं करायचं, कलेक्शन वरती जावा, रन कलेक्शनला क्लिक करा. या सगळ्या मेथड रन करायच्या आहेत. इटरेशन किती वेळेस रन करायचं, समजा मला 2 वेळेस रन करायचं, 2 वेळेस टाकायचं. किती डिले द्यायचा प्रत्येक मेथड मध्ये, 3 सेकंदचा द्यायचा, तर 3 सेकंद दिलायचे. नंतर बस रन व्ह्यू जुलै इव्हनिंग या कलेक्शनला रन करा. रन केला, रन झाला बघा. त्याच्यामध्ये पहिला, ठीक आहे, पहिलं इटरेशन झालं. त्याच्यानंतर सेकंड इटरेशन चाललं का नाही, हा दोन्ही पण इटरेशन चालले, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण इटरेशन ते चाललेत बघ. तर आता कसं पाहिलं तर तुम्ही याला थोडं एक्सपांड करून पहा. पहिल्या याच्यामध्ये बघा गेट मेथड रन झाली, ही आपली काय झाली, गेट मेथड फेल झाली. त्याच्यामुळे झाली, आपण काय अप्लाय केलं होतं असर्शन, रॉंग असर्शन अप्लाय केलं होतं, त्यामुळे पहिला फेल, दुसरा पास, तिसरा पास. हे पहिल्या वेळेस एक असर्शन रन झाला आणि हा दुसऱ्या वेळेस. तर तुम्ही याला पण क्लिक केलात व्ह्यू समरीला तर तो दाखवेल बघा. इटरेशन 1 मध्ये 3 मेथड तुम्ही रन केलात, त्यामध्ये पहिली फेल. त्यानंतर तुम्ही इटरेशन 2 रन केलात, ज्याच्यामध्ये पहिली अगेन फेल,
सेकंड आणि थर्ड अगेन पास. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप डिटेल्स मध्ये पाहायचं असेल तर याच्यामध्ये हे डिटेल्स पण इथे दिसते की बाबा कशामुळे फेल झालं काय नाही, एरर काय आला, हे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला डिस्प्ले पण होतात. क्लिअर आहे आता? ओके सर. सर जर मल्टिपल असर्शन्स असतील तर त्या केसमध्ये कसं होईल? मल्टिपल असर्शन अप्लाय करा, तुम्ही करू शकता. तुम्हाला व्हेरीफाय करायचे शेवटी. समजा मी आणखी एक असर्शन अप्लाय करेल किंवा या न्यू याच्यामध्ये अप्लाय करू आपण असर्शन रिअल एपीआय मध्ये. याच्यामध्ये मला ना कंटेंट ओके याच्यामध्ये मी काय व्हेरीफाय करेल, याच्यामध्ये पण एक असर्शन लावतो मी. जो रिअल एपीआय होता ना त्याच्यामध्ये मी ना बॉडीचा काहीतरी असर्शन लावतो की बॉडीमध्ये काय आलं पाहिजे. रिस्पॉन्स बॉडी ऍज अ जेसन व्हॅल्यू चेक. ओके, हे खूप थोडं डिफिकल्ट, तर सिम्पल घेऊ आपण. कलेक्शन व्हेरिएबल कलेक्शन टाइमचं घ्या ना सर. टाइमचं इक्वल टू टाइम आहे का इथं? लेस दॅन रिस्पॉन्स साठी आहे. रिस्पॉन्स कंटेंट टाइप हेडर. ओके, हे हेडरचे घेतो. हेडर थोडा सिम्पल आहे. कंटेंट टाइप हेडर चेक म्हणजे हेडर मध्ये काय आलं पाहिजे ते गोष्टी आपण चेक करू शकतो. किंवा इथं टाइमचं पण आहे. ओके, टाइमचं पण घेऊ शकतो आपण, रिअल टाइमचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स किती टाइम मध्ये भेटला पाहिजे, तुम्हाला इथं 6 ते 14 सेकंदला भेटतोय. तुम्ही समजा टाकलात की मला 200 सेकंद मध्येच भेटला पाहिजे किंवा मला 100 सेकंद मध्येच रिस्पॉन्स भेटला पाहिजे. आम्ही असर्शन अप्लाय केला. एक असर्शन आपण हे पण अप्लाय करतोय की ज्या असर्शन मध्ये आपण व्हेरीफाय करतोय जे कंटेंट टाईप असतात बघा. हे हेडर मध्ये कंटेंट टाईप येत असतात. हेडर मध्ये ना कंटेंट टाईप येत असतात. तर तुम्हाला कंटेंट काय पाहिजे? कंटेंट टाईप मला ऍप्लिकेशन जेसन पाहिजे. कंटेंट टाईप मला ऍप्लिकेशन जेसन हे असलं पाहिजे किंवा कॅरेक्टर UFT8 हा कंटेंट व्हॅल्यू असला पाहिजे. ठीक आहे, हा असला पाहिजे. याच्यासाठी मी असर्शन अप्लाय करतो. याच्यासाठी मी काय केलं? असर्शन अप्लाय केलं. 3 असर्शन अप्लाय केले आपण. एक स्टेटेड कोड, दुसरा हेडर मध्ये काय, हे हेडर असते त्याचा पण आपण अप्लाय करू शकतो. लक्षात ठेवा, हेडर मध्ये काय आलं पाहिजे. ऑटोमेशन मध्ये ह्या गोष्टी व्हेरीफाय करतात की जेसन मध्ये आला का, कॅरेक्टर UFT8 आला आहे का, ह्या गोष्टी व्हेरीफाय करतात. किंवा कंटेंट लेंथ किती आहे 502. ठीक आहे, याचा एक असर्शन लावला आणि शेवटी एक टाइमचा लावला. या रिक्वेस्टला सेव्ह करा. ठीक आहे, आपण या रिक्वेस्ट मध्येच अप्लाय केलं असर्शन. नंतर असर्शन 3 कोड अप्लाय केलं. नंतर कलेक्शनला रन करून बघा काय डेटा भेटतो. तिन्हीच्या तिन्ही कलेक्शन रन करायचे आहेत. एक वेळेस रन करायचं आहे आणि सगळ्यामधला डिले ठेवा 3 सेकंद. रन करायला. पहिला फेल कशामुळे झाला? काय अप्लाय केलं होतं पहिल्यामध्ये आपण? स्टेटस कोड. पहिल्यामध्ये स्टेटस कोड ओके 204 ठेवला होता. ओके ठीक आहे, 204 ठेवला होता म्हणून पहिला तुमचा काय झाला? फेल झाला. मी डबल रन करतो. पहिला पास करून पाहू. पहिला पास, दुसरा पास, तिसऱ्यामध्ये बघा 3 असर्शन आहे. पहिला पास कशामुळे झाला? कारण की पहिल्यामध्ये आपण काय अप्लाय केलेलं आहे? काय अप्लाय केलं होतं? स्टेटस कोड. बरोबर आलाय. त्यामुळे पहिला मध्ये काय झालं बघा, हा पास झाला. दुसरा आपण कंटेंट मध्ये मे बी काहीतरी वेगळं टाकलं व्हॅल्यू, मे बी तो वेगळा काहीतरी रिस्पॉन्स डॉट टू हॅव हेडर. हेडर मध्ये मला वाटतं ऍप्लिकेशन जेसन ऍक्सेप्ट करेल तो. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन जेसनच असलं पाहिजे. ठीक आहे, ही व्हॅल्यू टाकल्यानंतर तो पास करेल. आणि थर्ड कशामुळे पास फेल झाला? कारण की रिस्पॉन्स टाइम आपल्याला 393 मिली सेकंदाला आपण टाकलं होतं 100 सेकंडच्या मध्ये, 100 मिली सेकंडच्या मध्ये. त्यामुळे हा पण फेल झाला. मल्टिपल असर्शन असं असेल तर अशा प्रकारे रिस्पॉन्स. क्लिअर आहे आता? येस सर. तर या प्रकारे आपण रिस्पॉन्स अप्लाय करू शकतो. असर्शन कलेक्शनला रन करू शकतो. हा एक क्वेश्चन होता. आणि आणखी एक क्वेश्चन होता की जर समजा माझी एक रिक्वेस्ट आहे, या रिक्वेस्ट मध्ये माझं काहीतरी व्हॅल्यू येत आहे किंवा या दोन्ही रिक्वेस्ट मध्ये कॉमन व्हॅरिएबल मला यूज करायचा आहे, तर ते आपण कसं यूज करू शकतो? तर इथं बटन दिसतोय, हा दिसतोय आयकॉन, डोळ्याचा आयकॉन बघा. याला क्लिक करा. या डोळ्याच्या आयकॉनला क्लिक करा. इथे बघा येते तो ऍड एन्व्हायरमेंट, ऍड ग्लोबल एन्व्हायरमेंट. ग्लोबल एन्व्हायरमेंट ऍड करा. त्याला मी क्लिक केलं ऍड बटनला. इथे टाका URL टाकतो. URL काय पाहिजे? तर ऍक्च्युली ही जी रिक्वेस्ट आहे ना, request.in, हे कॉमन आहे सगळ्यामध्ये. हे सगळ्यामध्ये व्हॅल्यू कॉमन आहे.
त्यामुळे हा कॉमन व्हॅल्यू मी टाकला आणि करंट इनिशियल व्हॅल्यू आणि करंट व्हॅल्यू तेच पाहिजे. डोळ्या या बटनला क्लिक केला, त्याच्यामध्ये ग्लोबल व्हॅरिएबल याच्यामध्ये ऍड बटनला क्लिक केला तर आम्हाला आयकॉन ओपन झाला. त्यामध्ये व्हॅरिएबलचं नाव टाकलं URL काय पाहिजे ते मी इथं एंटर केलं. या व्हॅरिएबलला मी आता स्टोअर केलं. व्हॅरिएबल स्टोअर झाला माझा ग्लोबली. आता हा व्हॅरिएबल आपण यूज करू आपल्या रिक्वेस्टमध्ये. कशा प्रकारे बघा, याला फक्त डिलीट करा. ग्लोबल व्हॅरिएबल यूज करायचा असेल कर्ली ब्रेसेस द्या आणि इथे टाका URL. इथे टाका URL. आता माऊस ओव्हर करा, काय येतोय, काय डिस्प्ले होतोय तुम्हाला दिसतोय? URL म्हणजे काय व्हॅल्यू घेणार आहे तो दिसतोय का नाही? येस सर. ठीक आहे. URL म्हणजे काय घेतोय? HTTPS request.in ही व्हॅल्यू घेतोय. या मेथड मध्ये एंटर करा. पोस्ट मेथड मध्ये पण तेच आहे. समजा इन्स्टेड ऑफ दिस मला जो मी व्हॅरिएबल यूज केला आहे त्याची व्हॅल्यू पाहिजे तर 2 कर्ली ब्रेसेस टाका, त्याच्यामध्ये व्हॅरिएबलचं नाव टाका जे तुम्ही व्हॅरिएबल यूज करताय. व्हॅरिएबलचं नाव दिलं होतं आपण ग्लोबल व्हॅरिएबल URL. तर URL व्हॅरिएबल याला सेव्ह करा. म्हणजे जर तुम्हाला काही रिस्पॉन्स पाहिजे असतील तर आपण असं ग्लोबल व्हॅरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि एका मेथड मधून दुसऱ्या मेथड मध्ये किंवा 2 मेथड मध्ये कॉमन यूज करू शकता. आता या कलेक्शनला दुसऱ्यांदा रन करून पहा, बघा तुम्हाला तेच रिस्पॉन्स येतो का. रन केला, पहिला पास, दुसरा पास, तिसऱ्यामध्ये पहिले पास आणि दुसऱ्या 2 असर्शन फेल. जे आपण पाठीमागे पाहिलं होतं तेच त्याच्यासारखं चालतंय का नाही? चालतंय. म्हणजे आपण जे व्हॅरिएबल यूज करतो तो ऍक्सेस करतोय का नाही, जो आपण डिक्लेअर केला होता तो. हो सर. ठीक आहे. त्याप्रमाणे तो काय करतोय, डिक्लेअर करतोय आणि अशा प्रकारे आपण व्हॅरिएबल यूज करू शकतो. तर ते क्लिक करा, जे तुमचं ग्लोबल व्हॅरिएबल आहे तो ऍड करू शकता जे तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. इथं भरपूरच आहे, जसं आपण पाहिलं ना ऍक्सेस मॉडिफायर. ग्लोबल म्हणजे आपण ओव्हरऑल यूज करू शकता. कलेक्शन लेवल व्हॅरिएबल्स पण असतात. ठीक आहे. आता हे सर कशासाठी असतात किंवा त्याचा यूज काय आपल्याला तेवढं पाहायचं नाही, कारण कंपनीमध्ये आपण जास्त व्हॅरिएबल यूज करत नाही. हा यूज करतो कारण की जेव्हा तुम्ही टेस्टिंग करतात ना रिअल मध्ये तर तुम्हाला जे API असतात, आता कंपनीमध्ये एकच प्रोजेक्ट वरती काम करणार आहे ना, त्यावेळेस URL हा कॉमन असतो सगळ्या सर्व्हिसेससाठी. तर आपण डायरेक्टली ते URL म्हणून टाकू शकतो आणि तो ग्लोबली डिक्लेअर करू शकतो. क्लिअर आहे? इथेपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? सर एक वेळा प्रोसेस थोडी रिपीट सांग. स्टेप्स. ओके. इथे वाटल्यास मी तुम्हाला इथे लिहून देईल त्याच्यासोबत. व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करायचं, व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करायचं असते बघा. व्हॅरिएबल तुम्हाला डिक्लेअर करण्यासाठी काय करावं लागेल, मी आपण सध्या ग्लोबल व्हॅरिएबल पाहतोय. आणि ग्लोबल व्हॅरिएबल मोस्टली यूज केला जातो प्रत्येक कंपनीमध्ये जेव्हा आपण रिअल API टेस्टिंग करतो त्यावेळेस. कसं करायचं, या गेअर आयकॉन वरती क्लिक करा. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप ओपन होईल. या पॉपअप मध्ये काय करायचं, असं काही पहिल्यांदा इनिशियली व्हॅल्यू तुमच्याकडे नसणार नाही. सॉरी, ओके. तुम्हाला इनिशियली जेव्हा तुम्ही काही आयकॉन वरती क्लिक केला तसं ब्लँक विंडो दिसेल, असा तुम्हाला ब्लँक विंडो दिसेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, ओके, आयकॉन वरती क्लिक केलात, ऍड या बटनला क्लिक करा. ठीक आहे. ग्लोबल व्हॅरिएबल जसा आला याचा एक स्क्रीनशॉट टाकून देतो मी. या आयकॉनला क्लिक केला तर ग्लोबल ब्लँक दिसेल. या ऍड बटन वरती क्लिक केला, ऍड बटन आला तर अशा प्रकारे व्हॅरिएबल. इथे टाका व्हॅरिएबलचं नाव, URL हा व्हॅरिएबल आहे. एंटर करा काय व्हॅल्यू पाहिजे. तर मला आता इथे बघा काय दिसतोय का, तो URL म्हणजे काय आपण एंटर करणार आहे दिसतोय का? कारण की आपण ते सोडलेलं आहे, स्किप केलेलं आहे. याच्या घेण्यासाठी मी डबल त्याला एंटर करेल. ओके, हा आला माझा व्हॅरिएबल. तो व्हॅरिएबलला एंटर करा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आणि याला फक्त काय करा, तुमच्या याच्यामध्ये एंटर करून त्याला बस सेव्ह करा. सेव्ह केला त्यानंतर बघा आता पोस्टमॅन मध्ये जर मी तो URL एंटर केला, URL, ठीक आहे, माऊस ओव्हर करून बघा काय होतोय, येतोय का नाही तो.
येस सर. डिक्लेअर करतोय. तर अशा प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून यूज करू शकतो प्रोजेक्ट. क्लिअर आहे आता? सर ते कर्ली ब्रेसेस घ्यावं लागेल ना जेव्हा आपल्याला डिक्लेअर करताना? दोन कर्ली ब्रेसेस, दोन असं कर्ली ब्रेसेस मध्ये टाकायचे. एक अशा प्रकारे म्हणजे दोन ओपनिंग आणि दोन क्लोजिंग याच्यामध्ये. ओके सर. ओके. तर स्टुडंट आपला हा कलेक्शनचा पार्ट. हा बोला सर. तो व्हेरिएबल आपण सर एन्व्हायरमेंटचा काय यूज आहे मग? जसं ग्लोबली आपण जे डिक्लेअर करतो ते ग्लोबल याच्यामध्ये काय ना आणखी एक आपण एन्व्हायरमेंट ऍड करू शकतो. समजा मी हा एक ऍड केला, त्याच्यामध्ये मला समजा टाकायचं आहे URL2. ठीक आहे. त्याच्यामध्ये समजा माझ्या काहीतरी वेगळ्या मेथडचा URL, समजा या मेथडचा URL, तर तुम्ही त्या ग्लोबली मध्ये यूज केला. कुठे यूज केला? नॉट ग्लोबली, मी इथे यूज केला URL2 मध्ये आणि आता सेव्ह केलं. आता हा जो URL आहे ना, हा URL फक्त तुमच्या रिस्पेक्टिव्ह मेथडच्या रिलेटेडच आहे. मेथडच्या रिलेटेड म्हणजे जसं माझी गेट मेथड आहे, या जागी मी तो यूज करू शकतो. तर मी दोन कर्ली ब्रेसेस दिले, URL. ठीक आहे. हा जो आहे आता URL2, हा फक्त बघा मी तर माऊस ओव्हर केला, तो कशामुळे दाखवत नाही मला? मी तर दिलाय ना व्हॅल्यू, कशामुळे दाखवत नाही? कारण की तुम्ही तो डिक्लेअर कसा केला? मेथड किंवा क्लासच्या लेवलला डिक्लेअर केला. तर तुम्हाला इथे जर पाहिजे असेल तर इथे एन्व्हायरमेंट दिसतोय, या ड्रॉप डाऊनला क्लिक करा, न्यू एन्व्हायरमेंट इथे ऍड करा. ठीक आहे. न्यू एन्व्हायरमेंट ऍड केला. ठीक आहे. हा न्यू एन्व्हायरमेंट आला दिसतोय आता इथे बघा. आपण न्यू एन्व्हायरमेंट दिला होता ना, तो दिलेला आहे ऑटोमॅटिक. तो आता इथं फक्त ड्रॉप डाऊन मध्ये सिलेक्ट करा. आता माऊस ओव्हर करून बघा, येतोय का नाही? येस सर. म्हणजे मेथड लेवल, मेथडच्या रिस्पेक्टिव्ह रिक्वेस्टच्या मध्ये जर तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, याला क्लिक करा, एक नवीन व्हेरिएबल इथे ऍड करा. ऍड केला तर तो ग्लोबली ऍक्सेस होणार नाही कुठे पण, जर तुम्ही असं टाकला तरी पण. तर त्याला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल व्हेरिएबलचं नाव. आता जर मी सिलेक्ट नाही केलं तर बघा अनरिझॉल्व्ड व्हेरिएबल दाखवतो. जर तुम्ही सिलेक्ट केलं न्यू व्हेरिएबल तर ऑटोमॅटिक त्याची व्हॅल्यू तो आता डिस्प्ले करतो. ओके. पण तो दुसऱ्या जसं की पोस्ट रिक्वेस्टला अलाउड नाहीये, फक्त त्या पर्टिक्युलर रिक्वेस्ट साठीच, राईट? फक्त पर्टिक्युलर त्याच रिक्वेस्ट साठी झालं ना. क्लास लेवल आपण व्हेरिएबल टाकले की नाही तुम्ही ऍक्सेस मॉडिफायर. हो सर. हो. एक असा आपला एक काय असतो तो पब्लिक, लोकल आणि प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे त्या रिस्पेक्टिव्ह मेथड किंवा क्लास साठी यूज करतो ना, तर तो आला समजून कन्सेप्ट. आणि सर जसं की एका दुसऱ्या मेथडचा रिस्पॉन्स आपल्याला इनपुट घ्यायचा आहे दुसऱ्या मेथडमध्ये, एकाचा दुसऱ्याकडे पास करायचा, तर ते कसं करणार? तुम्ही व्हेरिएबलच करा जो तुम्हाला बॉडीमध्ये रिस्पॉन्स येणार आहे. जसं समजा या मेथडला मी सेंड केला तर मला रिस्पॉन्स कुठे येणार आहे? बॉडीमध्ये येणार आहे. हा बॉडीमध्ये येणार आहे का नाही? हो. या बॉडीमध्ये जो रिस्पॉन्स येईल त्याला व्हेरिएबल मध्ये एंटर करून टाका, ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करा त्याला, आणि त्याचा जो रिस्पॉन्स येईल पुढच्या मेथड मध्ये यूज करा. जिथे तुम्हाला पाहिजे, इथे पाहिजे असेल इथे एंटर करा. करू शकतो का नाही? ओके. म्हणजे एक्झाम्पल URLचं दाखवलंय, म्हणजे रिस्पॉन्स कसं करू शकतो ते एक एक्झाम्पल दाखवला तर चांगलं राहील. हा तुम्हाला रिस्पॉन्स येतोय बरोबर? हो सर. त्याच्यामध्ये आपला रिस्पॉन्स समजा मी सेंड केला, मला रिस्पॉन्स काय येतोय? समजा मला पाहिजे ID = 7. आम्हाला रिस्पॉन्स येतोय बॉडीमध्ये, याला डिक्लेअर करा ID = 7 एक नवीन व्हेरिएबल मध्ये. आता URLच्या जागी मी आणखी एक ऍड करेल रिस्पॉन्स म्हणून, आणि याच्यामध्ये टाकेल ID = 7 आणि इथे पण 7 व्हॅल्यू. ठीक आहे. आम्ही रिस्पॉन्स म्हणून हा एक व्हेरिएबल यूज केला, हा व्हेरिएबल आला. आता मला तो कुठे यूज करायचा? दुसऱ्या मेथड मध्ये यूज करायचा. आणि समजा तो ऍज अ पॅरामीटर आहे किंवा तो ऍज अ URL मध्ये आहे, तर ते URL मध्ये टाकायचं असेल तुम्हाला, समजा एक्झाम्पल पकडा की आहे माझा तो URL ID = 7, तरी तुम्ही काय करेल? बस फक्त ID आणि URL माझ्या व्हेरिएबलचं नाव काय होतं? रिस्पॉन्स. तिथे रिस्पॉन्स म्हणून सेंड करा. ऑटोमॅटिक रिस्पॉन्स म्हणून काय करतो? तुमचा सेकंड जो पण इथे यूज केला होता तुम्ही व्हेरिएबल ID = 7, ऍक्च्युअली माझ्याकडे तसा पॅरामीटर नाही, हा पॅरामीटर येतो ना पेज = 2. पेज = 2 आहे ना, इथे मी लिहून देतो पेज = 2. 2च्या जागी मी काय करतोय?
टू व्हॅल्यू मला पहिल्या याच्यामधून भेटते ना, तर टू जागी मी काय करतो इथं बस हा रिस्पॉन्स रिस्पॉन्सचा व्हॅरिएबल यूज करतो. म्हणजे रिस्पॉन्सची व्हॅल्यू कुठून घेईल तो आता पहिल्या याच्यामधून घेईल, जो आपण ग्लोबली डिक्लेअर केला आहे व्हॅरिएबल. क्लिअर आहे? ओके सर. ठीक आहे. ओके, तर स्टुडंट अशा प्रकारे आपलं पूर्ण कलेक्शन. हा बोला सर. ते मीन्स व्हेरिएबलची आपल्याला कधी रिक्वायरमेंट असते, म्हणजे कधी करतो आपण? ऍक्च्युली मी म्हणतोय ना, जर तुम्ही प्युअर एपीआय टेस्टिंग मध्ये गेला, तुम्हाला फक्त एपीआय टेस्टिंग करायचं आहे, त्यावेळेस आपण व्हॅरिएबल यूज करतो आणि तो पण ग्लोबली URL साठी जास्तीत जास्त यूज करतो. सर्वात जास्त याच्यासाठी यूज केला जातो कंपनीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आपण कसं टेस्टिंग केले पॅरलली, आपल्या तर कंपनीमध्ये मॅन्युअल प्लस एपीआय पॅरलली यूज केले ना, त्यामुळे असं किंवा असं कुठे तुम्हाला दिसणार नाही की मी पॅरलली दोन्ही पण गोष्टी यूज केली, असं कमी पॉसिबिलिटी आहे. क्लिअर आहे? ओके सर. सर्वांना क्लिअर आहे तोपर्यंत? ओके, तो स्टूडेंट आज के लिए हम सेशन इतना ही लेते हैं. ठीक है, बच्चा वाला जो सेशन है कल से हमारा उद्यापासून आपला स्टार्ट राहील प्रोजेक्ट. ठीक आहे, उद्यापासून आपण प्रोजेक्ट पाहणार आहे टोटली, की प्रोजेक्ट मध्ये काय काय असणार आहे गोष्टी. ठीक है, ओके. तो स्टूडेंट आज के लिए इतना ही, बच्चा वाला हम कल कवर करें. चलो, थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. गुड नाइट सर, थँक यू. थँक्यू सर. थँक्यू सर, गुड नाइट. थँक्स ऑल. Good evening, everyone. Good evening, sir. Good evening, sir. Okay. कुठे होतात आपण प्रॅक्टिस केल्या टेस्टिंगची? येस सर. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट सब टॉपिक पाहू आपण. टेस्टिंगची कीवर्ड्स. Example number 5. Keyword 1. Priority.
ओके, दोन टेस्ट केस आहेत आपल्याकडे. मग हे जर दोन टेस्ट केस आता तुम्ही रन केलात तर कोणत्या ऑर्डरने रन होतील ते? अल्फाबेटिकल. येस, रन करून पहा. टेस्ट केस 1, टेस्ट केस 2. मग हे अल्फाबेटिकल ऑर्डरने तुमचे टेस्ट केसेस तुमचे रन होत आहेत. पण तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरने रन करायचं नाहीये. एकच मिनिट. हा, तुम्हाला जर अल्फाबेटिकल ऑर्डरने टेस्ट केसेस रन करायचे नाहीये तर मग काय करणार? तर इथे तुमचा प्रायोरिटी कीवर्ड मेन्शन करून आपण त्याचं एक्झिक्युशन ऑर्डर चेंज करू शकतो. ओके, मग तुम्हाला जर टेस्ट केस नंबर 2 अगोदर रन करायचा, टेस्ट केस नंबर 1 नंतर रन करायचं असेल तर इथे जो ऍट द टेस्ट नोट्स अनोटेशन आहे तिथे आपण कीवर्ड कॉल करू शकतो प्रायोरिटी. प्रायोरिटी इक्वल टू 1, त्याच्यानंतर इथे प्रायोरिटी मेन्शन करा. प्रायोरिटी इक्वल टू 2. मग जेव्हा तुम्ही टेस्ट केसला प्रायोरिटी देतात तर तेव्हा तो काय करेल? तेव्हा तो तुमच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने टेस्ट केस रन करणार नाही. तर तो काय करेल? तुम्ही जे प्रायोरिटी दिलात त्याच्यानुसार तो टेस्ट केस रन करून देईल. ओके, मग ज्यांची प्रायोरिटी लो आहे तो टेस्ट केस अगोदर रन करेल, ज्यांची प्रायोरिटी आहे तो टेस्ट केस तुमच्या नंतर रन करेल. ओके, मग सध्यासाठी तुमचे जे दोन टेस्ट केस आहेत त्यांची प्रायोरिटी लो आहे टेस्ट केस नंबर 2 चा, त्याच्यानंतर टेस्ट केस नंबर 1. मग टेस्ट केस नंबर 2 अगोदर रन झाला पाहिजे, देन टेस्ट केस नंबर 1. रनिंग टेस्ट केस नंबर 2, रनिंग टेस्ट केस नंबर 1. ओके, मग हे झालं तुमचा कीवर्ड प्रायोरिटी. मग आता प्रायोरिटी मध्ये डिफरंट सिनेरियोज आहेत की एका टेस्ट केसला प्रायोरिटी दिलात, दुसऱ्याला नाही दिलात. त्याचसोबत एका टेस्ट केसला आपण निगेटिव्ह प्रायोरिटी दिलो, दुसऱ्याला पॉझिटिव्ह दिलो. तर असे डिफरंट सिनेरियोज आपण इथे पाहूया. सेकंड वाला पाहतो आपण डायरेक्टली. ते पहा, तुम्ही प्रायोरिटी दिलात. मग इथे काय म्हणतो? बाय डिफॉल्ट प्रायोरिटी काय असतं? तुमचं 0 असते. त्याचं मिनिंग काय? म्यूट करा प्लीज. कोण आहे? तुम्ही एखाद्या टेस्ट केसला प्रायोरिटी दिला नाहीत. ओके, एखाद्या टेस्ट केसला तुम्ही प्रायोरिटी दिला नाहीत तर ह्या केसमध्ये काय होईल की एक टेस्ट केसला प्रायोरिटी आहे, दुसऱ्याला प्रायोरिटी नाही. मग ह्या केसमध्ये काय होणार तिथे की तुमचं पॉईंट काय म्हणतो की टेस्ट केसचं प्रायोरिटी बाय डिफॉल्ट 0 असते. जर तुम्ही एखाद्या टेस्ट केसला प्रायोरिटीज दिला नाही तर त्या टेस्ट केसचा प्रायोरिटी तो बाय डिफॉल्ट तुमचं काय असते? 0. ओके, बाय डिफॉल्ट तुमचा 0 असतो टेस्ट केसचा प्रायोरिटी. मग तुमचा टेस्ट केस नंबर 2 चं प्रायोरिटी 0 आहे, टेस्ट केस नंबर 1 चं प्रायोरिटी 2 आहे. ह्या दोघांमध्ये कोणता अगोदर रन झाला पाहिजे? आता टेस्ट केस 0. ज्याची प्रायोरिटी लो आहे, ज्याची प्रायोरिटी लो आहे टेस्ट केस 2. ज्याची प्रायोरिटी लो आहे तो वाला टेस्ट केस तुमचा अगोदर रन होईल. मग इथे टेस्ट केस नंबर 2 अगोदर रन होईल, त्याच्यानंतर टेस्ट केस नंबर 1 रन करून पहा. ओके, टेस्ट केस नंबर 2, टेस्ट केस नंबर 1. जर दोन्ही टेस्ट केस साठी तुम्ही प्रायोरिटी दिला नाही तर ह्या केसमध्ये काय असतंय? अल्फाबेटिकल ऑर्डर. येस, जर तुम्ही दोन्ही टेस्ट केस साठी प्रायोरिटी दिला नाही तर ह्या केसमध्ये काय होईल? दोन्ही टेस्ट केसची प्रायोरिटी काय असेल सांगा? 0. दोन्ही टेस्ट केसचा येस, दोन्ही टेस्ट केसची प्रायोरिटी 0 आहे. त्याचं मिनिंग काय? प्रायोरिटी डुप्लिकेट आहे का नाही? येस. येस, प्रायोरिटी डुप्लिकेट आहे. जर प्रायोरिटी तुमचं डुप्लिकेट असेल,
जर तुमचं प्रायोरिटी डुप्लिकेट असेल तर त्या केसमध्ये तुमचे टेस्ट केसेस अल्फाबेटिकल ऑर्डरने तिथे रन होतील. ओके, रन करून पहा. टेस्ट केस नंबर 1, टेस्ट केस नंबर 2. त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही टेस्ट केसला सेम प्रायोरिटी दिला. दोन्ही पण टेस्ट केसला सेम प्रायोरिटी दिली होती. प्रायोरिटी इक्वल टू 2. प्रायोरिटी इक्वल टू 2. ओके, जेव्हा तुम्ही दोन्ही टेस्ट केसला प्रायोरिटी सेम दिला तर ह्या केसमध्ये काय होईल मग? डुप्लिकेट प्रायोरिटी, डुप्लिकेट प्रायोरिटी आहे. ओके, जेव्हा पण तुमचं डुप्लिकेट प्रायोरिटी असेल त्या केसमध्ये तुमचे टेस्ट केस अल्फाबेटिकल ऑर्डरने रन होतील. टेस्ट केस नंबर 1 अगोदर रन होईल, टेस्ट केस नंबर 2. टेस्ट केस 1, टेस्ट केस नंबर 2. ओके, लास्ट एक्झाम्पल मध्ये पण तुम्ही जेव्हा प्रायोरिटी काय दिलं नाही, बाय डिफॉल्ट 0 आहे तर तेव्हा तो डुप्लिकेट प्रायोरिटी आहे. दोघांचं पण डुप्लिकेट प्रायोरिटी असल्यामुळे काय होतंय, ते टेस्ट केस तुमचे अल्फाबेटिकल ऑर्डरने तुमचे एक्झिक्यूट होतील. ओके, क्लिअर सर्वांना? येस. प्रायोरिटी बाय डिफॉल्ट 0 असते. त्याच्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह प्रायोरिटी देऊ शकतो, प्रायोरिटी तुम्ही डुप्लिकेट देऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय म्हणतोय, प्रायोरिटी तुम्ही निगेटिव्ह पण देऊ शकतो. हे निगेटिव्ह कसं देणार पहा. एखाद्या टेस्ट केसला आपण निगेटिव्ह प्रायोरिटी पण देऊ शकतो. जर तुम्ही निगेटिव्ह प्रायोरिटी दिलं तर काय होतं की सर्वात अगोदर चेक करेल की पॉझिटिव्ह प्रायोरिटी असू द्या निगेटिव्ह असेल त्याला काही फरक पडत नाही. ज्यांची प्रायोरिटी लो आहे तो वाला टेस्ट केस अगोदर रन होईल, ज्यांची प्रायोरिटी हाय तो वाला टेस्ट केस नंतर रन होईल. मग प्रायोरिटी 1 आणि प्रायोरिटी -2 ह्या दोघांमध्ये कोणती प्रायोरिटी लो आहे? -2. मग -2 वाला जो प्रायोरिटी वाला टेस्ट केस आहे, टेस्ट केस नंबर 2 तो अगोदर रन होईल. त्याच्यानंतर तुमचा टेस्ट केस नंबर 1. ओके, रन करून पहा. टेस्ट केस नंबर 2 अगोदर रन होतं, टेस्ट केस नंबर 1. दोघांसाठी पण -- देऊ शकतो. मग त्या दोन्ही पैकी -1 दोघांना -- दिला तर त्या मायनस मध्ये ज्यांची व्हॅल्यू लो आहे तो अगोदर रन होईल, ज्यांची प्रायोरिटी आहे तो नंतर रन होईल. ओके, मग हे झालं तुमचं प्रायोरिटी टेस्ट केस. टेस्ट केसचं एक्झिक्युशन ऑर्डर तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्या केसने आपण प्रायोरिटी कीवर्डचा तिथे युज करणार. मग प्रायोरिटी तुमचा बाय डिफॉल्ट एखाद्या टेस्ट केसला तुम्ही दिला नाही तर बाय डिफॉल्ट 0 असतो. प्रायोरिटी पॉझिटिव्ह देऊ शकतो, निगेटिव्ह देऊ शकतो, प्रायोरिटी डुप्लिकेट देऊ शकतो. ओके, प्रायोरिटी तुम्ही डेसिमल व्हॅल्यू देऊ शकत नाही, जसं की 2.5, 3.5. त्याच्यानंतर प्रायोरिटी तुम्ही व्हेरिएबल म्हणून युज करू शकत नाही. मग व्हेरिएबल मीन्स कसा की तुम्ही सुरुवातीला इंटिजर A=5 दिला, त्याच्यानंतर @टेस्ट त्यामध्ये प्रायोरिटी =व्हेरिएबल A दिला तुम्ही. A मध्ये व्हॅल्यू 5 आहे असं कन्सिडर करून तुम्ही तिथे प्रायोरिटीची व्हॅल्यू न देता तुम्ही व्हेरिएबल दिला, त्या व्हेरिएबल मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे ते पण इथे पॉसिबल नाहीये. ओके, प्रायोरिटी तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डुप्लिकेट देऊ शकतो. बाय डिफॉल्ट 0 असतो, बट डेसिमल आणि व्हेरिएबल आपण प्रायोरिटीला मेन्शन करू शकत नाही. क्लिअर सर्वांना प्रायोरिटी कीवर्ड? येस येस. अशा प्रकारे आपण प्रायोरिटी देऊ शकतो. ज्यांची प्रायोरिटी लो तो वाला टेस्ट केस अगोदर रन होईल. त्याच्यानंतर एखाद्या टेस्ट केसला प्रायोरिटी दिला
एखादा जर दिला नाही, तो ज्यांना दिला नाही तो बाय डिफॉल्ट तुमचा प्रायोरिटी 0 असेल, ज्यांना दिला ती प्रायोरिटी असेल. मग जे प्रायोरिटी दिला ते व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0. ह्या दोघांमध्ये कम्पेअर करून ज्यांची प्रायोरिटी लो असेल तो अगोदर रन होईल. त्याच्यानंतर दोघांना पण दिला नाही तर दोघांची प्रायोरिटी 0 असेल, ह्या केसमध्ये तुमचं डुप्लिकेट प्रायोरिटी. तर दोघांना पण प्रायोरिटी दिला, दोघांचं पण सेम प्रायोरिटी असेल, इथे पण तुमचं डुप्लिकेट प्रायोरिटी. त्याच्यानंतर 2 टेस्ट केसला तुम्ही प्रायोरिटी दिला, एकाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू एकाला निगेटिव्ह व्हॅल्यू. मग जरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिला तर दोघांच्या प्रायोरिटीची व्हॅल्यू कमी जास्त नुसार तुम्हाला टेस्ट केस अगोदर रन होतील. ज्यांची व्हॅल्यू लो तुम्हाला टेस्ट केस अगोदर रन होतील, ज्यांची व्हॅल्यू हाय असेल प्रायोरिटीची ते नंतर रन होतील. ओके, हेच झालं तुमचं फर्स्ट कीवर्ड प्रायोरिटी. कोणाला काय डाऊट प्रायोरिटी कीवर्ड वरती? सर मोर दॅन 2 असतील आणि एकच ह्याला पण दिला असेल, बाकीच्या 2 हे असतील सर, म्हणजे काहीच त्यांना व्हॅल्यू असेल कधी नसेल त्या केस. एकाला दिला तर किती दिलात सांगा. फॉर एक्झाम्पल समजा एकाला 1 दिलेली आहे, एकाला 1 दिला. ओके, हा समजलं. एकाला 1 दिला, दुसऱ्या 2ला काही दिलं नाहीत मी. मग ज्या दोघांना दिला त्यांची प्रायोरिटी काय असेल? बाय डिफॉल्ट 0 असेल. मग तो काय करेल, दोघांची पण प्रायोरिटी 0 आहे, मग ते 0 आणि दुसऱ्यावाला टेस्ट केस 1. मग ह्या दोघांपैकी कोणता अगोदर रन झाला पाहिजे? प्रायोरिटी 0 आला. 0 मध्ये परत 2 आहेत, मग दोघांना तो अल्फाबेटिकल ऑर्डरने रन करून देईल. त्याच्यानंतर प्रायोरिटी 1 वाला तुमचा थर्ड टेस्ट केस तिथे रन करून देईल. ओके, अजून काही क्वेश्चन्स याच्यावरती? नो डाऊट. Example number 6, keyword number 2, invocation count. हा टेस्ट केस आहे, रन केल्याच्या नंतर एक्झिक्यूट होऊन जाईल. बट कधी कधी काय असते, एखादा टेस्ट केस तुम्हाला एका टेस्ट केस मल्टिपल टाइम तुम्हाला रन करायचा असतो. कशासाठी? कारण एक वेळा रन केल्याच्या नंतर फंक्शनॅलिटी वर्क होते, बट सेम फंक्शनॅलिटी परत परत परफॉर्म केल्याच्या नंतर तो टेस्ट केस तुमचा फेल होऊ शकतो. ओके, मग ते तुम्हाला चेक करायचं की ते मल्टिपल टाइम रन केल्याच्या नंतर पण तो टेस्ट केस फेल होतो का वर्क होतोय. मग तुम्हाला जर मल्टिपल टाइम रन करायचं असेल तर हा कोड 5 वेळा मेन्शन करण्यापेक्षा इथे आपल्याकडे कीवर्ड आहे इनोकेशन काउंट. त्याला कॉल करा. इनोकेशन काउंट इक्वल टू किती वेळा रन करायचं टेस्ट केसला? 5 टाइम. मेन्शन करा 5. इनोकेशन काउंट इक्वल टू 5. मग तुमचा टेस्ट केस 5 टाइम तिथे एक्झिक्यूट होऊन जाईल. होते 5 टाइम मेसेजेस दाखवते. टोटल टेस्ट रन 5, फेल 0, स्किप 0. आणि रिपोर्ट मध्ये पण तुम्हाला येईल पाहिजे. पास 5, फेल 0, स्किप 0. ओके, समजतंय सर्वांना? येस सर. येस सर. मग सेम टेस्ट केस मल्टिपल टाइम तुम्हाला जर रन करायचं असेल तर त्या केसमध्ये तुमच्याकडे कीवर्ड आहे इनोकेशन काउंट. मग किती वेळा रन करायचं तो काउंट तिथे मेन्शन करा. तेवढ्या वेळा तुमचा टेस्ट केस तिथे एक्झिक्यूट होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट कीवर्ड आहे आपला सर. इनोकेशन. येस सर, ते फक्त एक रिपीट करता का? म्हणजे विदाउट इव्होकेशन आपण मॅन्युअली जर अप्लाय केलो, म्हणजे मॅन्युअली आपण फॉरलूप घेऊन, फॉरलूप मध्ये तुम्हाला हा टेस्ट केस 5 वेळा कॉल करावा लागेल. तर तसं पण वर्क होईल असं म्हणतो. हो, पण कोडचं लेंथ जास्त होऊन जाईल ना त्या केसमध्ये. ओके, म्हणजे सर जर आपल्याला मोर दॅन 1 टाइम जर ती टेस्ट केस रन करायची असेल तरच आपण इनोकेशन काउंट युज करू शकतो. अदरवाईज काही गरजच नाही ना. बाय डिफॉल्ट त्याचं इनोकेशन काउंट त्याचं 1च असेल, मग तो एकच वेळा रन करेल.
जर काहीच मेन्शन केलं नाही तर बाय डिफॉल्ट इनोकेशन काउंट 1 असतो, एक वेळा तो रन होतो. पण तुम्हाला जर ते चेंज करायचं असेल तर तो कीवर्ड कॉल करून तेवढ्या वेळा ते काउंट मेन्शन करा. या केसमध्ये आपल्याला मल्टिपल टेस्ट केसेस जर रन करायचे असतील तर त्या केसमध्ये यूज करू शकतो का आपण? म्हणजे मल्टिपल टेस्ट केस मल्टिपल टाइम रन करायचे का? हा, म्हणजे तुमच्याकडे ह्या क्लासमध्ये 3 टेस्ट केस आहेत, तिघांना पण 5-5 वेळा रन करायचं का? मग प्रत्येक टेस्ट एखादी टेस्ट केस 5 वेळा, एखादी केस 4 वेळा वगैरे असं करू शकतो ना. प्रत्येक टेस्ट केसच्या पुढे किती वेळा रन करायचे ते काउंट मेन्शन करा तिथे. ओके ओके, प्रत्येक जो टेस्ट केस आहे तो टेस्ट केस किती वेळा रन करायचा आहे त्याच्या पुढे इनोकेशन काउंट कॉल करून तिथे त्याचं काउंट मेन्शन करा. मग एकाला 4 वेळा, एकाला 2 वेळा, एकाला 20 वेळा पण तुम्ही रन करू शकतो, काही प्रॉब्लेम. आणि मग त्या केसमध्ये प्रायोरिटी कशी डिसाईड करणार आपण? मग प्रायोरिटी कशी डिसाईड करणार? मग तुम्ही प्रायोरिटी दिला तर तुमच्या प्रायोरिटीनुसार रन होईल, प्रायोरिटी दिला नाही तर अल्फाबेटिकल ऑर्डरने. ओके, म्हणजे ते एकच ब्रॅकेटमध्ये द्यायचं का? ते मग एकच देऊ शकतो तुम्ही. तुम्हाला जर प्रायोरिटी पण कॉल करायचं असेल कॉमा देऊन तुम्ही प्रायोरिटी देऊ शकतो, प्रायोरिटी 1. ओके, एकाच वेळा तुम्ही n नंबर ऑफ कीवर्ड तिथे युज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय होतं? आणि सर ते आपण जे इनोकेशन काउंट आपण हे किती वेळा म्हणजे काही फिक्स लेंथ आहे का की आपण 20 टाइम? नाही, असं काही नाही, तुम्ही किती पण वेळा देऊ शकतो. बट इन जनरली आपण प्रत्येक टेस्ट केसला काही मल्टिपल टाइम रन करणार नाही. एखाद्या सिनेरिओ मध्ये एखादा टेस्ट केस 4-5 वेळा रन करून पाहू शकतो, तेवढंच युज करणार. असं काही खूप वेळा 100 टाइम रन करणार नाही एखाद्या सिनेरिओला पण. ओके, येस सर. सर रिअल टाइम मध्ये आपल्याला असं कुठे युज करायला लागेल? होऊ शकतं की तुम्हाला तुमची रिक्वायरमेंटच आहे की सेम टेस्ट केस मल्टिपल टाइम तुम्ही रन करा, तो वर्क होतो नाही होतो. किंवा काय होतं की सेम टेस्ट केस तुम्ही मल्टिपल टाइम सेम सिनेरिओ मल्टिपल टाइम जॉब परफॉर्म करता तर तो फेल व्हायचे चान्सेस असतात कधी कधी. मग ते टेस्ट करण्यासाठी तुम्ही हा कीवर्ड तिथे युज करू शकतो. ओके ओके सर. हॅलो सर. हा सर, समजा आता आपण तिथं म्हटलंय आपण की एक टेस्ट आपली 5दा रन होणार आणि त्याच्यानंतर आपली एक नॉर्मल टेस्ट केस आहे, तर मग आपण असं नाही करू शकत म्हणजे की अगोदर आपली जी ती पहिल्यांदा 2दा रन होणार, दुसरी टेस्ट एकदा 3. आपल्याला म्हणजे आवाज ब्रेक होतो मयूर तुमचा. हॅलो मयूर. आवाज ब्रेक होतो. येतोय सर? येतोय पण ब्रेक होतो आवाज. तुला काय म्हणायचं की एक टेस्ट केस जो की 5 वेळा रन करायचंय, बट सुरुवातीला 2 वेळा रन करायचं, नंतर दुसरा टेस्ट केस रन करायचंय, परत सेम टेस्ट केस तुम्हाला 3 वेळा रन करायचा, असं म्हणताय तुम्ही? येस सर. नाही, ते पॉसिबल नाही. मग त्या केसमध्ये तुमचा दुसरा टेस्ट केस तुम्हाला क्रिएट करावा लागेल, त्याच्यामध्ये तो कोड इन्सर्ट करावा लागेल. ओके ओके सर, थँक्यू. हॅलो सर, हे इनोकेशन काउंट फक्त टेस्ट साठीच अप्लिकेबल आहे किंवा बिफोर मेथड? नाही, फक्त टेस्ट साठीच आपण त्याला युज करणार, त्यासाठीच अप्लिकेबल आहे. ओके, जे पण आपण कीवर्ड पाहतोय तर कीवर्ड फक्त तुमच्या @टेस्ट सोबतच आपण युज करणार आहोत. ओके. येस. नेक्स्ट कीवर्ड पाहू आपण. सर. हा बोला सर. मग इथे आपण 5 वेळा मेथड रन करतोय ना? हा सर, जर बिफोर मेथड असेल तर ती पण 5 वेळा रन होईल का मग याच्यासोबत? होऊन जाईल. येस, जेवढं बिफोर मेथडचं कामच काय की एक टेस्ट केस रन होते वेळेस त्याच्या अगोदर काय प्रिकंडिशन असेल ते रन होणार. मग बिफोर मेथड पण 5 वेळा रन होणार, आफ्टर मेथड पण 5 वेळा तिथे रन होईल. ओके.
ओके, तुमच्या टेस्ट क्लासमध्ये 3 टेस्ट केस आहेत, टेस्ट केस 1, 2, 3. ओके, जेव्हा तुम्ही रन करणार तिघांचे तिघे रन होऊन जातील आणि तिघांचा पण तुम्हाला तिथे रिपोर्ट भेटून जाईल. बट कधी कधी काय होतं, तुमच्या क्लासमध्ये तर 3 टेस्ट केस आहेत पण तिघं रेडी नाहीत सध्यासाठी रन करण्यासाठी. तो तुम्ही तिसऱ्यावरती काम करताय, स्टील तो इनकम्प्लीट आहे, ते तुम्हाला रन करायचं नाहीये. मग रन करायचं नसेल तर काय करणार आपण, त्याला असं कमेंट करून ठेवू शकतो. ओके, कमेंट करून तुम्ही कोड रन करा, टेस्ट केस 1 आणि 2 इथे रन होतील. बट तुम्हाला कमेंट न करता जर कोड रन करायचं, त्याला एक्झिक्यूट करायचं नसेल, ते पण आपण करू शकतो. त्या एसटीएनजी जो @टेस्ट नावाचं अनोटेशन आहे तिथे कीवर्ड कॉल करा, इनेबल्ड इक्वल टू फॉल्स. मग ज्या टेस्ट केसच्या पुढे इनेबल्ड इक्वल टू फॉल्स असेल तो वाला टेस्ट केसचं एक्झिक्युशन सध्यासाठी होणार नाही. ओके, मग त्या टेस्ट केसला सोडून बाकीचे जेवढे पण टेस्ट केस आहेत ते सर्व एक्झिक्यूट होऊन त्याचा रिपोर्ट तुम्हाला भेटेल. टेस्ट केस 1 आणि 2. जर तुम्हाला परत अजून टेस्ट केस रन करायचं नसेल, सध्यासाठी त्यांचं एक्झिक्युशन डिसेबल करायचं असेल तुम्हाला, असे n नंबर ऑफ टेस्ट केस सोबत आपण इनेबल्ड इक्वल टू फॉल्स मेन्शन करू, त्यांचा टेस्ट केसचं एक्झिक्युशन सध्यासाठी डिसेबल करू शकतो. ओके, मग जर तो टेस्ट केस सध्यासाठी इनकम्प्लीट आहे किंवा तो टेस्ट केस सध्यासाठी तुम्हाला रन करायचं नाहीये, अशा केसमध्ये तुमचा इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड युजफुल राहील. ज्या टेस्ट केस सोबत तुम्ही ज्या टेस्ट केसचं एक्झिक्युशन सध्यासाठी डिसेबल करायचे तुम्हाला, ओके, मग ते रिझन काय असू द्या, तर तो टेस्ट केसचं एक्झिक्युशन डिसेबल करायचं असेल तर त्याच्या पुढे तुम्ही कीवर्ड कॉल करा इनेबल्ड इक्वल टू फॉल्स. त्या टेस्ट केसचं एक्झिक्युशन तो तुम्हाला डिसेबल करून देईल. ओके, सर एक क्वेरी होती सर आपल्याला प्रायोरिटी आणि इन्व्होकेशन काउंट म्हणजे दोन्ही एकाच वेळी वापरू शकतो का सर आपण कुठले टेस्ट? कोणतेही कीवर्ड जेवढे पण तुम्ही कीवर्ड साठी करणार आहात सर्वचे सर्व कीवर्ड एकत्रित सर्वच युज करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, कॉमा कॉमा करत किती पण कीवर्ड तिथे ऍड करत चला. इथे तुम्ही इनेबल इक्वल टू फॉल्सच्या पुढे प्रायोरिटी देऊ शकतो, त्याचसोबत तिथे इन्व्होकेशन काउंट देऊ शकतो, त्याचसोबत तुम्ही तुमचा जो पण अजून काही कीवर्ड असेल ते तुम्ही ऍड करू शकतो, काही इश्यू नाही. फक्त कॉमा द्यायचा आणि मग ते ठीक आहे, कॉमा द्यायचा, पुढचा कीवर्ड तुम्ही कॉल करा. ठीक आहे, थँक्यू. ह्या कीवर्ड वरती काय डाऊट? हा सर, बेस्ट टू बेस्ट कुठला राहील सर? मग कमेंट करून की एनेबल कमेंट नाही करणार, कमेंट नाही करायचं, इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड युज करा. कारण कमेंट केल्यानंतर ते कोड रीड करण्यासाठी कसं वाटेल तुम्हाला, प्रॉपर वाटणार नाही. त्यापेक्षा आता मग खूप सारे टेस्ट केसेस तुम्ही जर डिसेबल करायचे असेल ते सर्वांना कमेंट केल्यानंतर व्यवस्थित वाटत नाही तो कोड तुम्हाला पाहण्यासाठी. पण त्यापेक्षा तुम्हाला टेस्टिंगचे फीचर देतोय ना डिसेबल करायला, तर तेच युज करत चला तुम्ही. ओके सर. हॅलो सर, इथं एनेबल इक्वल टू फॉल्स केल्यावर त्या पुढच्या मेथड रनच होणार नाहीत ना, म्हणजे आपण पुढचे कीवर्ड इनोवे आणि ते नाही होणार इथे. पण तुम्ही दुसऱ्या टेस्ट केस सोबत एकासोबत प्रायोरिटी आहे, एकासोबत इन्व्होकेशन काउंट आहे, ते तर एक्झिक्यूट होतील ना मल्टिपल कीवर्ड्स. येस सर, फक्त जिथे एनेबल इक्वल टू फॉल्स करू तिथं काहीच होणार नाही पुढच्या मेथड. येस, तिथे काहीच होणार नाही. अजून काही डाऊट कोणाला आहे कीवर्ड वरती? हॅलो सर. येस सर, इन्व्होकेशन काउंट मध्ये आपण वेगवेगळे म्हणजे आता रिटेस्टिंग मध्ये जसं आपण वेगळा डेटा यूज करतो प्रत्येक इटरेशनला, तसं नाही करू शकत ना? नाही, तिथे तसं नाही करू शकत. त्या केसमध्ये वेगवेगळ्या डेटासाठी वेगवेगळे टेस्ट केसेस तुम्ही क्रिएट करा. ओके ओके. अजून काही? ठीक आहे, मग हे झालं तुमचे 3 कीवर्ड्स. इन्व्होकेशन काउंट, सेम टेस्ट केस मल्टिपल टाइम रन करण्यासाठी इन्व्होकेशन काउंटचा यूज करतोय. जे टेस्ट केस एक्झिक्युशन आहे बाय डिफॉल्ट अल्फाबेटिकल ऑर्डर, ते चेंज करण्यासाठी आपण प्रायोरिटी कीवर्ड यूज करू शकतो. एखादा टेस्ट केस एक्झिक्युशन डिसेबल करायचं असेल ते पण करू शकतो युझिंग इनेबल इक्वल टू फॉल्स कीवर्ड. त्याच्यानंतर पहा
टेस्ट केस रन केला तिथे एक्झिक्यूट होऊन जाईल. बट कधी कधी काय होतंय, एखादा टेस्ट केस एक्झिक्युशन करायला त्याला खूप जास्त वेळ लागतो. ओके, खूप जास्त वेळ लागतो. तर तो जर स्टक झालेला असेल एखाद्या फंक्शनॅलिटी मध्ये, त्याला आयडेंटिफाय करते वेळेस, किंवा खूप लेंदी प्रोसिजर आहे आणि काहीतरी वेट करतोय, तो एखादा एलिमेंट लोड होण्यापर्यंत वेट करतोय, तर अशा केसमध्ये तुमचा जर टेस्ट केस जास्त वेळ लागत असेल, किंवा कधी कधी आपण कंडिशन चुकीचे दिल्यामुळे तो इन्फिनिट लूप मध्ये पण जातो, मग तुमचा जर टेस्ट केस जास्त वेळ लागत असेल एक्झिक्युशन साठी, तर तुम्ही त्याला एक टाइम क्रायटेरिया सेट करू शकतो प्रत्येक टेस्ट केसला, की हा टेस्ट केस मॅक्स 2 मिनिट रन झाला पाहिजे, मॅक्स 1 मिनिट रन झाला पाहिजे. जर त्या टाइम पेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर त्या टेस्ट केसला फेल करून बाकीचे टेस्ट केस आपण रन करायला पाहिजे. असं जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याकडे कीवर्ड आहे टाइम आउट, त्याचा युज करून आपण ते कीवर्ड इथे कॉल करू शकतो. ओके, मग कसं कॉल करणार पहा. कीवर्ड कॉल करा टाइम आउट इक्वल टू टाइम इन मिली सेकंद. ओके, जर तुमचं जर मॅक्सिमम टाइम तुम्हाला 5 सेकंद द्यायचा असेल, टाइम आउट इक्वल टू 5000 मेन्शन करा. म्हणजे तुम्ही काय, तुमच्या टेस्ट केसचा मॅक्सिमम टाइम तुम्हाला 5 सेकंद दिलेला आहे. 5 सेकंडच्या ऍक्चुअली तुमचं जे पण एक्झिक्युशन आहे कम्प्लीट करून घ्या. 5 सेकंड पेक्षा जर जास्त वेळ त्याला लागत असेल तर तो टेस्ट केस तुम्हाला फेल करून देईल. ओके, त्या टेस्ट केसचं एक्झिक्युशन तुम्हाला तो फेल करेल. रिमेनिंग जे पण टेस्ट केस आहेत त्यांना तो एक्झिक्यूट करण्यासाठी जाईल. ओके, सध्यासाठी तुम्ही मॅक्सिमम त्याला 5 सेकंद दिला, बट हे प्रिंटिंग मेसेज साठी त्याला 5 सेकंद नाही 1 सेकंद पण लागणार नाही. खूप कमीत कमी टाइम मध्ये तो तुम्हाला एक्झिक्यूट करून देईल. ह्या केसमध्ये फेल व्हायचे काही चान्सेस नाहीत आपल्याकडे, पास होत आहे. पण तुम्ही काय करा, त्याला फेल करण्यासाठी, फेल करता तो ते जर 5 असेल, तुमच्या स्क्रिप्ट मध्ये वेट ऍड करा, 6 सेकंदचा वेट ऍड करा. थ्रेड डॉट स्लीप, ह्यामध्ये तुमचे एक 7 सेकंद आपण वेट ऍड करू. मग आता काय होईल की तुम्ही मॅक्सिमम टाइम दिला तुमच्या टेस्ट केसला 5 सेकंद, बट तुमच्या टेस्ट केसला किती वेळ लागेल, मिनिमम 7 सेकंद, आणि प्रिंट करण्यासाठी काहीतरी सेकंद लागेल. ओके, मग तरी 7 सेकंद पकडला तर तो टेस्ट केस तुमचा पास होईल का, कम्प्लीट टेस्ट केस एक्झिक्युशन होईल का? आता नाही होणार. तो 5 सेकंद पर्यंत वेट करेल, टेस्ट केस एक्झिक्युशन कम्प्लीट होतं का चेक करेल. जसं 5 सेकंद पेक्षा तो पुढे जाईल, टेस्ट केसला तुम्हाला फेल करून देईल एक्झिक्युशन, आणि टाइम आउट एक्सेप्शन तुम्हाला थ्रो करेल, आणि त्याच्या पुढे जर दुसरे काही टेस्ट केस असतील त्यांना तो तुम्हाला एक्झिक्यूट करून देईल. रन करा. तुमच्या टेस्ट केसचा मॅक्सिमम टाइम आहे 5 सेकंद, तो 7 सेकंद वेट करतो तिथे. ह्या केसमध्ये तुमचं स्क्रिप्ट तिथे फेल होऊन जाईल. आता टाइम आउट एक्सेप्शन येत आहे आणि एरर काय देते पहा. टेस्ट केस 1 डिडंट फिनिश विथ इन द टाइम आउट ऑफ 5 सेकंद. जो पण तुमचा टेस्ट केस आहे, टेस्ट केस 1 दिलेला टाइम 5 सेकंद जो कम्प्लीट होत नाहीये एक्झिक्युशन त्याचं. ओके, म्हणून तो टेस्ट केस तुमचा फेल होतोय. मग हे कधी युजफुल राहील की तुमच्या टेस्ट केस मध्ये जर काही असे कंडिशन्स आहेत की चुकून तिथे कंडिशन्स रॉंग वगैरे होण्याचे चान्सेस आहेत, तर त्या केसमध्ये आपण टाइम आउट वगैरे मेन्शन करू शकतो, किंवा तुमचं जसं इम्प्लिसिट वेट आहे तसंच पुढे जाऊन आपण एक्सप्लिसिट आणि फ्लुएंट वेट ऍड करणार, की एखादा एलिमेंट लोड झाला का नाही त्याला चेक करत राहणार. मग तो जोपर्यंत एलिमेंट लोड होणार नाही तोपर्यंत तो चेकच करत राहील तुमचा फ्लुएंट वेट. बट तो जर वेट तुमचा, तो एलिमेंट जर भेटतच नसेल, लोडच होत नसेल, तर किती पण वेळ त्याला चेकच करत राहील तो. मग तसा टेस्ट केसच्या वेळेस तुमच्या टेस्ट केस मध्ये तसे कंडिशन ऍड केलेलं असेल तर तुम्ही टाइम आउट कीवर्ड युज करा. जर टेस्ट केस जास्त वेळ लागत असेल तर त्याला तो फेल करून देईल. एक तुम्ही टाइम क्रायटेरिया सेट करा तिथे टाइम आउट कीवर्ड यूज करून. त्या टाइम क्रायटेरिया मध्ये जर टेस्ट केस एक्झिक्युशन कम्प्लीट नाही झाला तर त्याला तो फेल करून रिमेनिंग टेस्ट केस तो एक्झिक्यूट करेल. ओके, येस सर. म्हणजे सर इथे जर आपल्या इंटरनेटचा इम्पॅक्ट पडू शकतो का सर? म्हणजे इथे जर तुमचा होऊ शकतं ना, टेस्ट केस एक्झिक्युशनला जर इंटरनेटमुळे लोड व्हायला वेळ लागत असेल तरी तुमचा टेस्ट केस फेल होऊन जाईल. त्याला तुमचं इंटरनेट ते 5 सेकंद जे आपण दिले ते काउंट नाही करणार का आपलं? हे काउंट करेल, तो त्याला काउंट करेल, मग टेस्ट केस फेल होऊन जाईल तुमचं. पण आपण एवढं कमी थोडंच देणार आहे 5 सेकंद, आपण जास्त देणार आहोत ना.
3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट देऊ शकतो तिथे. अजून काही डाऊट कोणाला याच्यावरती? ते मिनिट मध्ये घेताना सर मग त्याला काय मेन्शन करावं लागेल? म्हणजे जसं तिकडे इम्प्लिसिट मध्ये आवर सेकंद येत होते. नाही, इथे तसं काही युनिट नाहीये तुमच्या इथे. मग जसं तुम्ही मिली सेकंद साठी 1000 मेन्शन करता, मग ते मल्टिप्लाय बाय तुम्हाला नंबर्स कडून जे पण नंबर येईल तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल. ओके. येस सर. अजून काही क्वेश्चन? टाइम आउट कीवर्ड वरती एखादा टेस्ट केसचं एक्झिक्युशन जास्त वेळ लागत असेल तर त्याला तुम्ही टाइम लिमिट सेट करा. दिलेल्या टाइम मध्ये त्याचं टेस्ट केस एक्झिक्युशन कम्प्लीट होत असेल तर ठीक आहे. जास्त वेळ लागत असेल तर त्याला फेल करून रिमेनिंग टेस्ट केस तो एक्झिक्यूट करेल. हे झालं तुमचा कीवर्ड नंबर 4 टाइम आउट. त्याच्यानंतर इथे एक लास्ट कीवर्ड आहे तुमचा डिपेंड्स ऑन मेथड. पहा कशा प्रकारे असेल. सर एक विचारायचं होतं. येस सर, ते टाइम आउट आपण सेट करतो बिकॉज त्याला एक्झिक्युशन टाइम जास्त वेळ लागतोय म्हणून आपण ते टाइम आउटनी रिझॉल्व्ह करतोय, राईट? तसंच आहे ना? हा, आपण नाही, रिझॉल्व्ह मीन्स काय? रिझॉल्व्ह मीन्स इथे आपला मेन एम काय असतं ऑटोमेशन मध्ये की ऑटोमेशन कमीत कमी टाइम मध्ये तुमचं परफॉर्म झालं पाहिजे. बट एखादा टेस्ट केस जर खूपच जास्त वेळ लागत असेल तर त्या एका टेस्ट केसमुळे पूर्ण रिपोर्टचा टाइम खूप जास्त लागेल तिथे. मग त्या एका टेस्ट केसमुळे पूर्ण रिपोर्टचा टाइम जास्त आल्यापेक्षा त्या टेस्ट केसला फेल करून द्या तुम्ही. पण रिमेनिंग टेस्ट केस प्रॉपरली वर्क होतील तिथे, म्हणून आपण टाइम आउट तिथे देतोय. मग तो फेल टेस्ट केस आपण मग कधीच युज करू शकत नाही असा, म्हणजे त्याचा रिझॉल्व्ह नाही, जे फेल आहे ते फेल आहे ते मॅन्युअली तुम्ही नंतर टेस्ट करा ना. ओके, एका टेस्ट केससाठी तुमच्याकडे 1000 टेस्ट केस आहेत. 1000 टेस्ट केसला रन करण्यासाठी 10 तास लागतंय, पण हा एका टेस्ट केस परत 1 तास घेतोय. मग तुमचं एका टेस्ट केसमुळे खूप किती जास्त टाइम जास्त होतो तिथे. मग तसे एक टेस्ट केसला तुम्ही नंतर 1000 मध्ये एक काही जास्त नाहीये तिथे, मग त्याला तुम्ही नंतर मॅन्युअली पण एक्झिक्यूट करू शकतो. ओके सर, ओके. म्हणजे दुसऱ्याला इम्पॅक्ट होत आहे म्हणून तो टाइम आउट दुसऱ्याला इम्पॅक्ट म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल एक्झिक्युशनचा टाइम जास्त होत आहे. त्याच्यामुळे त्याला आपण एका टेस्ट केसला खूप जास्त वेळ लागत असेल त्याला फेल करून बाकीचे टेस्ट केस एक्झिक्यूट करू शकतो. ओके सर, क्लिअर आहे. तुमचे 2 टेस्ट केस आहेत. एक टेस्ट केस आहे लॉग इन टेस्ट केस, दुसरा टेस्ट केस आहे तुमचा लॉग आउट. ओके, मग तुम्ही रन केल्यानंतर दोन्ही टेस्ट केस एक्झिक्यूट होतील. पण ह्या दोघांवरती काही डिपेंडन्सी आहे का? पहा, एक टेस्ट केस काय दुसऱ्या टेस्ट केस वरती काही डिपेंड आहे का? हे नाही सर. फंक्शनॅलिटीचा विचार करा, सध्यासाठी नाहीये. बट फंक्शनॅलिटीचा जेव्हा तुम्ही विचार करणार की एका ऍप्लिकेशनचा पहिला टेस्ट केस आहे लॉग इन करणे, दुसरा टेस्ट केस आहे लॉग आउट करणे, ह्या दोघांमध्ये काही रिलेशन असू शकते का? लॉग इन झाल्यावर लॉग आउट येस सर. जर
तुमचा टेस्ट केस पहिला लॉग इन होतोय, लॉग इन प्रॉपर झाला तर तुमचा सेकंड टेस्ट केस लॉग आउट पण होऊन जाईल, तिथे काही इश्यू नाही. इन केस लॉग इन जर फेल झाला तुमचा, ओके, लॉग इनच फेल झाला तर लॉग आउट वाला टेस्ट केस एक्झिक्यूट करून काही यूज आहे का तुम्हाला? नाही. तुम्ही पिनच रॉंग एंटर केलात किंवा पिनच तो घेत नाहीये किंवा पिन चेंज झालेला ऍप्लिकेशनचा, तशा केसमध्ये तुमचं लॉग इन टेस्ट केस फेल होतोय. मग लॉग आउट टेस्ट केस रन करून काही यूज आहे का तिथे? काहीच यूज नाहीये. त्याचं मिनिंग काय? तुमचा लॉग आउट टेस्ट केस कोणावरती डिपेंड आहे? कोणावरती डिपेंड आहे? येस, जो तुमचा लॉग आउट टेस्ट केस आहे कम्प्लिटली डिपेंड आहे तुमच्या लॉग इन टेस्ट केस वरती. मग इथे सिनारिओ कसा आहे तुमचा की जर लॉग इन टेस्ट केस एक्झिक्यूट होऊन जर तो कम्प्लिटली पास झाला तरच तुम्हाला लॉग आउट टेस्ट केस तिथे रन करायचंय. इन केस लॉग इन फेल झाला तर लॉग आउट तुम्ही रन करू नका, त्याला तुम्ही स्किप मध्ये टाकून द्या. का? कारण त्या लॉग आउट टेस्ट केस साठी जे प्रिकंडिशन आहे लॉग इन वाला टेस्ट केस ते फेल होत आहे, तुमचं ऍप्लिकेशनच लॉग इन झालेलं नाहीये, म्हणून दुसरा जो टेस्ट केस आहे तुमचा लॉग आउट तो तिथे स्किप मध्ये जायला पाहिजे. म्हणून असं जर कंडिशन तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुमच्या लॉग आउट टेस्ट केसच्या तिथे तुम्ही कीवर्ड कॉल करू शकतो डिपेंड्स ऑन मेथड, की तुमचा लॉग आउट टेस्ट केस डिपेंड आहे तुमच्या लॉग इन टेस्ट केस वरती. तर पहा, कॉल करा त्याला डिपेंड्स ऑन मेथड इक्वल टू कर्ली ब्रेस मध्ये डबल कोट यूज करून टेस्ट केसचं नाव द्या. कोणावरती तो टेस्ट केस डिपेंड आहे? लॉग इन वरती. मेन्शन करा लॉग इन. मग जेव्हा पण तुमचा लॉग आउट टेस्ट केस एक्झिक्युशन साठी येईल सर्वात अगोदर चेक करेल की लॉग इन वाला टेस्ट केस एक्झिक्यूट झाला का नाही. नसेल तर त्याला तो रन करेल. रन केल्याच्या नंतर त्याचा जो रिपोर्ट आहे चेक करेल. जर त्याचा रिपोर्ट पास असेल, जर ऍप्लिकेशन तुमचा लॉग इन झाला तरच तुमचा लॉग आउट टेस्ट त्याची एक्झिक्यूट होईल. लॉग आउट पास होऊ द्या फेल होऊ द्या त्याचेच काही फरक पडत नाही. बट लॉग आउट टेस्ट केस रन करण्यासाठी प्री कंडिशन आहे लॉग इन वाला टेस्ट केस एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि तो पास झाला पाहिजे, तर तुमचा लॉग आउट वाला टेस्ट केस एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके. इन केस लॉग इन वाला टेस्ट केस फेल झाला तर लॉग आउट वाला टेस्ट केस तुमचा एक्झिक्यूट झाला नाही पाहिजे, तो तुमचा स्किप मध्ये गेला पाहिजे. का? कारण लॉग आउट टेस्ट केस साठी लॉग आउट कोणावरती डिपेंड आहे? लॉग इन वरती. बट लॉग इन तुमचा फेल झाला म्हणून लॉग आउट तुम्हाला रन करायचं नाहीये, त्याला तुम्ही पाठवून द्या स्किप मध्ये. रन करा टेस्ट केस. सध्यासाठी लॉग इन टेस्ट केस का तुमचा फेल होत नाहीये, मग लॉग इन फेल होत नाही म्हणून लॉग आउट पण तुमचा फेल होणार नाही. चेक करा. दोन्ही टेस्ट केस तुमचे पास होते. अगोदर लॉग इन नंतर लॉग आउट. बट तुम्ही लॉग इनला फेल करून पहा. एखाद्या टेस्ट केसला तुम्हाला फोर्सफुली फेल करायचं असेल तर एक स्टेटमेंट आहे, ते असेट क्लास आहे इनबिल्ट टेस्टिंगचा, त्यामध्ये स्टॅटिक मेथड आहे फेल. त्याला कॉल करा, तुमचा टेस्ट केस बाय डिफॉल्ट फेल होऊन जाईल. ओके. मग तुमच्या टेस्ट केस मध्ये किती स्टेटमेंट रिमेनिंग आहे, किती टेस्ट केस किती लाईन तुम्ही एक्झिक्यूट केलात त्याच्याशी काही फरक पडत नाही. जेव्हा पण एखाद्या टेस्ट केस मध्ये हा वाला लाईन येईल एक्झिक्युशन साठी सरळ सरळ तुमचा टेस्ट केस एक्झिक्युशन फेल होऊन जाईल. मग त्याला आपल्याला फेल तर काही करायचं नाही, फक्त लॉग इन फेल झाल्यानंतर लॉग आउट कशा प्रकारे बिहेव करतोय हे तुम्हाला पाहायचं आहे, म्हणून आपण त्याला फोर्सफुली ते फेल करतो त्या टेस्ट केसला युजिंग असेट क्लास डॉट फेल मेथड. ओके. मग आता लॉग इन जर फेल झाला तर लॉग आउट कशामध्ये जायला पाहिजे? लॉग आउट झाला पाहिजे तुमच्या स्किप मध्ये. ओके. मग एक टेस्ट केस फेल होईल लॉग इन, दुसरा टेस्ट केस लॉग आउट तुमचा स्किप मध्ये जायला पाहिजे. रन करा. एक ब्लू कलर मध्ये दाखवतोय, दुसरा ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला रिझल्ट दाखवतोय. इथून पाहू शकतो टोटल टेस्ट रन 2, पास 0, फेल 1, स्किप 1. कोणता टेस्ट केस फेल झाला? लॉग इन टेस्ट केस फेल झाला, त्याच्यामुळे तुमचा लॉग आउट टेस्ट केस जातो तुमच्या स्किप मध्ये. ओके. तुम्ही इथून पण पाहू शकतो फेल 1, स्किप 1. कोणता स्किप आहे? जे ऑरेंज कलर मध्ये कलर दाखवते ते तो स्किप मध्ये आहे, ब्लू कलर वाला फेल मध्ये आहे. मग हेच झालं तुमचं डिपेंड्स ऑन कीवर्ड. एक टेस्ट केस दुसऱ्या कीवर्ड टेस्ट केस वरती डिपेंड असेल तर त्या केसमध्ये तुम्ही डिपेंड्स ऑन कीवर्डचा यूज करून ते कंडिशन इथे अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये म्हणजे इनडायरेक्टली प्रायोरिटी लॉगिनला दिलेली नाही. हा, प्रायोरिटी अगोदर टेस्ट केस ऑफ असेंडिंग ऑर्डर वगैरे. येस, ते अगोदर जर इथे काय होईल आता, जर अल्फाबेटिकल ऑर्डरने जर लॉग इन पहिला आला असता लॉग इन अगोदर एक्झिक्यूट होऊन जाईल
आणि लॉग आउट आल्याच्या नंतर लॉग आउट चेक करेल की लॉग इन वाला टेस्ट केस एक्झिक्यूट झाला का नाही, तो पास आहे का नाही तो चेक करेल. पास असेल तर पुढचा तुमचा कंटिन्यू करेल टेस्ट केस, जर तो फेल असेल तर तुमचा टेस्ट केस एक्झिक्यूट होणार नाही. ओके, मग ते प्रायोरिटी पण म्हणू शकतो की हा अगोदर रन होईल तुमचा, हा टेस्ट केस दुसरा रन होऊन जाईल. ठीक आहे. ओके. अजून काही क्वेश्चन्स डिपेंड्स ऑन मेथड वरती? सर asset डॉट फेलचं एकदा फंक्शन सांगाल परत. असं डॉट फेल फक्त एवढंच करेल की ज्या पण टेस्ट केस मध्ये तुम्ही ते लाईन कॉल करणार तुमचा टेस्ट केस फेल होऊन जाईल. मग त्या टेस्ट केस मध्ये कोणता कोड लिहिताय काय लिहिताय त्याच्याशी त्याला काही फरक पडत नाही, सरळ सरळ टेस्ट केसचा रिझल्ट तुम्हाला फेल करून देईल. सर रिअल टाइम मध्ये याची गरज लागते का सर असं डॉट फेलची? ऍक्च्युली पडत नाही, फक्त आपल्याला हे डिपेंड्स ऑन मेथडची फंक्शनॅलिटी समजण्यासाठी आपण असं डॉट फेल युज करतोय, रिअल मध्ये त्याला युज करत नाही आपण. ओके. अजून काही? सर ते एनेबल्ड फॉल्सनी आपण हे करतो ना, म्हणजे फेल करतो, डिसेबल करतो. फेल करत नाही आपण. फेल कधी केलं एनेबल फॉल्सने? आपण त्या टेस्ट केसला रन करत नाही सिम्पली. ओके, तो क्लासमध्ये आहे बट क्लासमध्ये नसल्यासारखं तो वर्क होऊन जाईल तिथे, ते डिसेबल झाला. इथे आपण फेल करतोय. मॅन्डेटरी नाही फेल, अशाच पद्धतीने केलं पाहिजे. तुम्ही टाइम आउट कीवर्ड मेन्शन करा, तिथे 5 सेकंद मेन्शन करा आणि स्किप मध्ये 7-8 सेकंदचा वेट ऍड करून द्या, तिथे पण फेल होऊन जाईल. त्या केसमध्ये पण तुमचं लॉग आउट स्किप मध्ये जाईल, लॉग इन तुमचं फेल होऊन जाईल. फक्त जर तुमचा लॉग इन टेस्ट केस फेल झाला तर लॉग आउट कशा प्रकारे वर्क होतो ते पाहण्यासाठीच आपण त्याला फोर्सफुली फेल करतोय. ते फेल करून आपल्याला इथे काही करायचं नाहीये. ओके. येस सर. येस सर, जे ऍसेट डॉट फेल आहे ते आपल्या टेस्ट केस मध्ये कुठं लिहिणं गरजेचं आहे? कारण की सपोज आपल्या टेस्ट केस मध्ये कोड खूप असेल, फॉर एक्झाम्पल 10 लाईनचा, तर त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा लिहिणं गरजेचं आहे का? म्हणजे तुम्हाला कुठेच लिहिणार नाही आपण ते आपण कुठेच लिहिणार नाहीत की तुमचं जर लॉग इन टेस्ट केस फेल झाला असता तर त्या केसमध्ये तुमचा लॉग आउटचा रिझल्ट काय आला असता हे पाहण्यासाठी आपण त्याला फेल करतोय. आपण कशासाठी मेन्शन करणार त्याला असं डॉट फेल? फोर्सफुली एखाद्या टेस्ट केसला फेल करणार का आपण? ऍक्च्युअल वर्किंग करते वेळेस कशासाठी फेल करणार आपण त्याला? करणार नाही. इथे फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी असं डॉट फेल आपण युज करतोय. ओके स्वप्नील? ओके सर. येस. मग हे जरा तुमचा शेवटचा कीवर्ड डिपेंड्स ऑन मेथड. मग याच्यावरती अजून एक एक्झाम्पल पाहू आपण की एक टेस्ट केस तुमच्या 2 टेस्ट केस वरती पण डिपेंड असू शकतो. सर लॉग आउट असेल तरच हे होईल ना? लॉग आउट असेल तरच आपण लॉग इन करू शकतो ना? ऑलरेडी लॉग आउट असेल तर मग त्या कंडिशन मध्ये कसं हे करता येईल आपल्याला? तुम्ही ब्राउझर ओपन करून URL एंटर करता तर तिथे सुरुवातीला लॉग इनच करायला लागेल ना? ठीक आहे. जर आपल्याकडे आधी ऑटो सेव्ह असतो आपल्याकडे कदाचित इकडे पासवर्ड. नाही, प्रत्येक टेस्टला प्रत्येक एक्झिक्युशन करते वेळेस आपण ब्राउझरचा नवीन इन्स्टन्स ओपन करतो, त्याच्यामुळे तुमचं कोणतेच हिस्ट्री सेव्ह राहत नाही तिथे. ओके ओके चालेल. म्हणजे सर एखादी टेस्ट केस जर आपल्याला स्किप करायची असेल आणि एखादी फेल करायची असेल तर आपण इनेबल आणि असं डॉट फेल हे असं युज करू शकतो. काय करायचं परत एकदा सांगा. एखादी टेस्ट केस जर सपोज म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये जर असं क्वेश्चन विचारला की मला एखादी टेस्ट केस फेल करायची आहे तर मग तिथे आपण असं डॉट फेल यूज करू शकतो आणि स्किप करायची असेल तर इनेबल इज इक्वल टू फेल करू शकतो. मग ती रनच नाही होणार तिथे. इनेबल इज इक्वल टू फेल जर केली तर. बरं, इनेबल इक्वल टू फॉल्स. स्किप मीन्स काय? इथे स्किप फॉल्स. स्किप मीन्स इथे तुमचं प्री कंडिशन मॅच होत नसेल तर टेस्ट केस स्किप होऊन जाईल. बट इनेबल इक्वल टू फॉल्स जेव्हा तुम्ही युज करता तर डिसेबल होतो, तो रन होत नाहीये. स्किप वेगळा, डिसेबल वेगळा. डिसेबल मीन्स तो रन होत नाही ते. स्किप मीन्स त्याचं प्री कंडिशन मॅच होत नाहीये, प्री कंडिशन पास नाही झाला म्हणून तुमचा ऍक्च्युअल टेस्ट केस स्किप मध्ये जातोय. ओके. इनेबल इक्वल टू फॉल्सने काय होतंय? स्किप मध्ये येतो का रिझल्ट काय त्याचा?
जेव्हा तुमचा तुमच्या क्लासमध्ये किती टेस्ट केस आहेत अविनाश? 3. मग जेव्हा तुम्ही रन करताय ते 2 टेस्ट केसला वर्किंग आहेत आणि एकाला इनेबल इक्वल टू फॉल्स मेन्शन करताय. तर इनेबल इक्वल टू फॉल्स मेन्शन केल्याच्या नंतर तो स्किप मध्ये येत नाही. ते जसं कमेंट केल्यानंतर कशामध्ये येईल का तो? नाही. तसं तिथे इनेबल इक्वल टू फॉल्स केल्यानंतर पण तो टेस्ट केस क्लासमध्ये नाही असं कन्सिडर होईल. तो डिसेबल होऊन जाईल पूर्ण कम्प्लिटली. टोटल टेस्ट रन 2, पास 2, फेल 0, स्किप 0. मग स्किपचा येईल काय ते सिनारो काही? नाही सर. मग हा असून नसल्यासारखं असेल ते मग कोणत्या स्किप मध्ये येईल, ना कोणत्या फेल मध्ये येईल, ना कोणत्या पास मध्ये येईल. तो स्किप कधी होतात आपले टेस्ट केस की तुम्ही एका दुसऱ्या टेस्ट केस वरती डिपेंड आहात आणि तो टेस्ट केस जर फेल झाला तर तुमचा ऍक्च्युअल टेस्ट केस स्किप मध्ये जाईल. जसं की लॉग आउट टेस्ट केस डिपेंड आहे तुमच्या लॉग इन वरती. लॉग इन जर फेल झाला तर तुमचा ऍक्च्युअल टेस्ट केस लॉग आउट तिथे फेल होऊन जाईल. ओके. तुमच्याकडे 3 टेस्ट केस आहेत. एक टेस्ट केस लॉग इन 1 आहे, एक लॉग इन 2. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे काहीतरी लॉग इन करायचे तुम्हाला. मग तुमचा जो लॉग आउट टेस्ट केस आहे ह्या दोघांवरती डिपेंड आहे. लॉग इन 1 पण झाला पाहिजे, लॉग इन 2 पण झाला पाहिजे, तर तुमचा लॉग आउट टेस्ट केस रन झाला पाहिजे. हे पण तुम्ही मेन्शन करू शकता. कसं मेन्शन करणार? मग लॉग आउट मेथड डिपेंड्स ऑन लॉग इन 1, लॉग इन 2. ओके. तुमचा जो लॉग आउट टेस्ट केस आहे तर 2 टेस्ट केस वरती डिपेंड आहे, लॉग इन 1 आणि लॉग इन 2. जर दोन्ही टेस्ट केस रन झाले, दोन्हीचे दोन्ही पास होत असतील तरच तुमचा लॉग आउट टेस्ट केस तिथे एक्झिक्यूट होऊन जाईल. चेक करा. लॉग इन 1 पास आहे, लॉग आउट 2 पास आहे, लॉग इन 2 पास आहे म्हणून तुमचं लॉग आउट तिथे पास होतंय. इन केस लॉग इन 1 पास होतंय, तुमचं लॉग आउटला फेल करा तिथे. सॉरी, लॉग इन 1 ला पास करा, लॉग इन 2 ला तुम्ही फेल करून द्या. ओके. इन केस तुमचं लॉग इन 2 इथे फेल होत आहे पण तुमचा लॉग आउट दोघांवरती पण डिपेंड आहे, लॉग इन 1 आणि लॉग इन 2. मग एक पास आणि एक फेल होत असेल तरी पण तुमचा लॉग आउट स्किप मध्ये जाईल. तर एक टेस्ट केस दोघांवरती डिपेंड आहे, दोघांपैकी एक पास एक फेल होत असेल तरी तुमचा ऍक्च्युअल टेस्ट केस लॉग आउट तो स्किप मध्ये जाईल तिथे. मग एक पास होईल तुमचा, एक फेल होईल, एक तुमचा स्किप मध्ये जाईल तिथे. लॉग इन 1 पास, लॉग इन 2 ब्ल्यू कलर मध्ये तो फेल आहे, लॉग आउट येलो कलर मध्ये, ऑरेंज कलर मध्ये तो स्किप मध्ये जातोय. चेक करा तुमचा रिझल्ट. टोटल टेस्ट रन 3, पास 1, फेल 1, स्किप 1. ओके. हॅलो. येस सर. येस. हेच झालं तुमचा स्मॉल टॉपिक. टेस्ट इंजिन कीवर्ड्स. ओके. 5 कीवर्ड्स बघितले होते आपण. कोणते कोणते कीवर्ड आहेत? इनोकेशन काउंट, प्रायोरिटी, इनेबल इक्वल टू फॉल्स, टाइम आउट, डिपेंड्स ऑन मेथड. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? नो सर. नेक्स्ट एक स्मॉल टॉपिक पाहायचा 15-20 मिनिटात. येस सर. येस सर. येस सर. ओके. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे टेस्ट सूट.
तुमचे हे 3 टेस्ट क्लासेस आहेत तुमच्याकडे. सॅम्पल 1 मध्ये 2 टेस्ट केस, सॅम्पल 2 मध्ये परत 2 टेस्ट केस, सॅम्पल 3 मध्ये परत 2 टेस्ट केस, असे टोटल 6 टेस्ट केस आहेत. ओके, मग तुम्हाला सांगितलेलं की हे तिन्ही क्लास तुम्ही रन करा. कसं रन करणार? मग आपण एक क्लास घेणार, तो ओपन करून त्याला रन करणार, त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर परत दुसरा क्लास रन करणार. ओके, मग त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर परत तुमचा तिसरा क्लास. ओके, मग 3 आहेत म्हणून ठीक आहे. तुमच्याकडे जर हंड्रेड्स ऑफ क्लासेस असतील तर एक रन करत बसायला किती वेळ लागतो? मग तिथे एक मॅन्युअल टास्क झाला का नाही ते ऑटोमेशन मध्ये. जर असं तुम्ही मॅन्युअल टास्क युज केला तर ऑटोमेशनचा काय यूज आहे तिथे? मग आपण जर तुमचे मल्टिपल क्लासेस 1 बाय 1 रन करायचे असतील तर तुम्हाला इथे कन्सेप्ट आहे टेस्ट सूट नावाचा. ओके, मग एक XML फाईल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 क्लासचे नाव ऍड करून द्या आणि त्या फाईलला तुम्ही रन करा. मग ते सिरियली 1 बाय 1 क्लासेस रन होतील आणि ऍट द एंडला कंबाईन रिझल्ट तुम्हाला तो शो करून देईल. त्यासाठी तुमचा कन्सेप्ट आहे सूट. काय म्हणतो पहा, इट इज XML फाईल विच कंटेन्स ऑल टेस्ट क्लासेस नेम्स विच नीड टू बी एक्झिक्युटेड. ओके, इट इज यूज टू एक्झिक्यूट मल्टिपल टेस्ट क्लासेस. मल्टिपल टेस्ट क्लासेसला रन करायचे. त्या केसमध्ये तुम्ही सर्व क्लासेसचे नेम त्या XML फाईल मध्ये सूटमध्ये ऍड करून द्या. त्या सूटला तुम्ही फक्त रन करा. ओके, मग रन केल्याच्या नंतर जेवढे पण क्लासेस आहेत 1 बाय 1 रन होतील आणि सर्वांचा कंबाईन रिझल्ट तुम्हाला तो शो करून देईल. ओके, मग सूट क्रिएट करते वेळेस जसं आपण HTML कोडिंग मध्ये जसा HTML ओपन क्लोज, बॉडी ओपन बॉडी क्लोज, ओके, TD ओपन TD क्लोज, TR ओपन असे कीवर्ड ओपन क्लोज करायचं. इथे पण तसंच सिनारिओ आहे. मग तुम्हाला कीवर्ड ओपन करायचं सूटमध्ये, सूट ओपन, त्याच्यानंतर नेम इक्वल टू सूट ऑफ द नेम. सूट ऑफ द नेम तुम्ही काय देऊ शकतो तसं आहे. एका प्रोजेक्टमध्ये नंतर पॅकेज असतो. सेम वेने इथे सूटमध्ये तुमचा टेस्ट असतो. सूट तुमचा ओपन झाला, सूट ओपन, नेम ऑफ द सूट, त्याच्यानंतर सूट तुमचं इथे क्लोज होतोय. त्याच्यानंतर सूट मध्ये परत टेस्ट ओपन, नेम इक्वल टू नेम ऑफ द टेस्ट, मग टेस्ट तुमचा क्लोज. मग तसं एका प्रोजेक्टमध्ये मल्टिपल पॅकेज असतात. जसं की हा सूटमध्ये मल्टिपल टेस्ट असतात, बट सध्यासाठी आपण एक टेस्ट क्रिएट क्लोज. मग एका पॅकेजमध्ये मल्टिपल क्लासेस असतात. तसं एका टेस्टमध्ये मल्टिपल क्लासेस आपण ऍड करू शकतो. त्यासाठी क्लासेस ओपन, क्लासेस तुमचा क्लोज. मग त्या क्लासमध्ये तुमचा सिंगल तुम्ही क्लास ऍड करणार. मग क्लास म्हणून कीवर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर नेम इक्वल टू डबल कोट मध्ये पॅकेज नेम डॉट क्लास नेम, इथे तुमचा क्लास क्लोज होऊन जाईल. परत तुम्हाला अजून क्लास ऍड करायचा असेल हे पूर्ण कोड कॉपी करणार, त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल आपण तिथे ऍड करणार. तर पहा कसं क्रिएट करू शकतो आपण हे सूट क्रिएट करण्यासाठी पहा काय करावं लागेल. ज्या पण क्लासेसला तुम्हाला सूटमध्ये ऍड करायचे तेवढ्या क्लासेसला तुम्ही सिलेक्ट करा. ओके, कंट्रोल पकडून सिलेक्ट करा 3 क्लासला. त्याच्यानंतर त्याच्यावरती राईट क्लिक करा. त्याच्यानंतर एक ऑप्शन येईल पहा टेस्ट इंजिन. टेस्ट इंजिन मध्ये परत एक ऑप्शन आहे कन्वर्ट टू टेस्ट इंजिन. ओके, क्लिक करा कन्वर्ट टू टेस्ट इंजिनला. मग तो एक XML फाईल क्रिएट होतोय. इथे जे लोकेशन आहे फर्स्ट वाला ऑप्शन, त्यामध्ये बाय डिफॉल्ट तुमचं फाईल नेम काहीतरी क्रिएट करून द्यायचं. सूटचं नाव, सूटचं नाव काय, testng.xml. ते बाय डिफॉल्ट नेम येईल. त्या नेमला तुम्ही चेंज करू शकतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. तुम्हाला बाय डिफॉल्ट जे नेम येतं testng.xml ते नकोय, तुम्हाला फाईलचं नेम द्यायचं सॅम्पल. तर मेन्शन करा सॅम्पल. मग जो सूट तुमचा क्रिएट होतो तो XML फाईल तुमचा क्रिएट होतोय त्याचं नाव असेल sample.xml. ओके, फिनिश करा. तुमच्या प्रोजेक्ट स्ट्रक्चरच्या सर्वात शेवटी एक फाईल क्रिएट होऊन जाईल. त्या फाईलला ओपन करा. इथे 2 टॅब असतील, डिझाईन आणि सोर्स. कधी कधी बाय डिफॉल्ट तो डिझाईन मध्ये येतो, तर नेक्स्ट जो टॅब आहे ते सोर्सला तुम्ही क्लिक करून द्या. मग हा तुमचा सूट. मग स्टार्टिंगचे 2 लाईन जे आहेत ते इग्नोर करून द्या तिथे. त्याच्यानंतर तुमचं सूट ओपन, सूटचं नाव बाय डिफॉल्ट तो सूटचं नाव सूटच घेतोय, ते नाव तुम्ही चेंज करू शकतो. सूटचं नाव तुम्ही सूट 1 द्या इथे. ओके, त्याच्यानंतर टेस्ट ओपन. हे जे थ्रेड काउंट आहे त्याचा पण सध्यासाठी काही यूज नाही, त्याला रिमूव्ह केला तरी तुम्ही चालेल, असेल तरी काही इश्यू नाही. मग सूट मध्ये तुमचं टेस्ट ओपन, नेम इक्वल टू नेम ऑफ द टेस्ट. ओके, टेस्टचं नाव
जे बाय डिफॉल्ट टेस्ट दिलेलं आहे त्याला आपण टेस्ट 1 पण मेन्शन करू शकतो किंवा अजून काही तुमचं नाव पण तिथे ऍड करू शकतो. त्याच्यानंतर सूट ओपन, सूट मध्ये टेस्ट ओपन, टेस्ट मध्ये क्लासेस ओपन, क्लासेस मध्ये तुमचे सिंगल क्लासेस. ओके, क्लास ओपन, नेम इक्वल टू पॅकेज नेम टेस्ट एनजी, त्याच्यानंतर क्लास नेम एक्झाम्पल 6 सॅम्पल 1, एक्झाम्पल 6 सॅम्पल 3, एक्झाम्पल 6 सॅम्पल 2. ओके, तुम्ही रन केल्यानंतर ऑल 3 क्लासेस सिरियली 1 by 1 रन होऊन तिघांचं तुम्हाला कंबाईन रिपोर्ट तिथे भेटून जाईल. टोटल टेस्ट रन 6, पास 6, फेल 0, स्किप 0. पास 6, फेल 0, स्किप 0. आणि प्रत्येक क्लासचा तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये कोणते कोणते टेस्ट केस आहेत, त्याचा काय रिझल्ट आहे पूर्ण तुम्हाला त्या डिटेलमध्ये तो दाखवतोय. हेच झालं तुमचं टेस्ट सूट. सपोज तुमच्याकडे 3 क्लासेस आहेत, तिघांना ऍड करायचं नाही तुम्हाला, सध्यासाठी दोघांनाच ऍड करायचंय. परत एक सूट ऍड करा तुम्ही, किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग सूट म्हणून ते नेम तुम्ही इथून डिलीट करू शकतो. त्यासाठी आपण नवीन सूट क्रिएट करूया. तुम्हाला 2 क्लाससाठी ऍड करायचंय, सॅम्पल 1 आणि 2. मग त्या 2 क्लासवरती 2 क्लासला सिलेक्ट करून राईट क्लिक करा, टेस्ट एनजी, ऑप्शन येईल कन्वर्ट टू टेस्ट एनजी. बाय डिफॉल्ट नेम आहे ते टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल असू द्या तेच नेम. त्याच्यानंतर फिनिश करा. इथे प्रोजेक्ट स्ट्रक्चर मध्ये सर्व शेवटी तुमचा सूट क्रिएट होऊन जाईल, टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल. त्याच्यामध्ये कोणते क्लास नेम आहेत, सॅम्पल 1 आणि सॅम्पल 2. टोटल 4 टेस्ट केस असतील. मग इथे आता चेक करा रिझल्ट मध्ये, पास 4, फेल 0, स्किप 0. ओके, होतं वर्क. तुम्ही एका क्लासला पण सूट मध्ये ऍड करून रन करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मग इथून पुढे आपण क्लासला ऍड करण्यासाठी, टेस्ट एनजी क्लासला ऍड करण्यासाठी सूट मधून आपण क्लासला कॉल करणार, तिथून तुमचं एक्झिक्युशन होईल. डायरेक्टली क्लासला आपण रन करणार नाही. समजते सर्वांना कशा प्रकारे सूट क्रिएट करणार आपण? येस. परत एकदा पहा, जर तुम्हाला क्लास सॅम्पल 2 आणि फक्त एकच क्लाससाठी ऍड करायचं सूट, त्या क्लासवरती राईट क्लिक करा, टेस्ट एनजी, कन्वर्ट टू टेस्ट एनजी, त्याच्यानंतर सूटचं नेम मेन्शन करा. पहा बाय डिफॉल्ट तुमचं ऑलरेडी टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल आहे. परत त्याच नावाने जर तुम्ही सूट क्रिएट करत असेल तर ऑलरेडी एक्झिस्टिंग फाईल ओव्हरराईड होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्ही त्याचं नाव चेंज करा, टेस्ट एनजी 1 मेन्शन करू आपण त्याला, फिनिश करा, टेस्ट एनजी 1 ला ओपन करा. टेस्ट एनजी 1 मध्ये तुमचा एकच क्लास आहे सॅम्पल 3, त्याला रन केल्याच्या नंतर एका क्लासचा तुम्हाला तो रिपोर्ट देईल. टोटल टेस्ट रन 2, पास 2, फेल 0, स्किप 0. मग हे झालं तुमचं कन्सेप्ट ऑफ टेस्ट सूट. मग त्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की सूटचं सिंटॅक्स कसं आहे, तर ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं. सूट ओपन, नेम इक्वल टू सूट नेम, then test open, name equal to test name, classes open, insert classes, add single classes by using class open, name equal to package name dot class name. Okay, then close classes, close test, close suit. हे झालं तुमचा स्मॉल टॉपिक टेस्ट सूट. कोणाला काही डाऊट इथपर्यंत टेस्ट सूट वरती? सर. ओके, मग जर काही डाऊट नसतील तर मग आजचे आपले हे 2 सब टॉपिक इथे कम्प्लीट होत आहेत. ओके, प्रॅक्टिस करा मग हे एक्झाम्पल्स. उद्याला पाहू आपण नेक्स्ट टॉपिक, फेल टेस्ट केस. फेल टेस्ट केसला परत रिरन कसं करणार, त्याच्यानंतर तुमचा असर्शन. हॅलो सर. येस. हा सर, फेल टेस्ट केस आणि स्किप टेस्ट केस मध्ये काय डिफरन्स असतो? फेल टेस्ट केस काय असतंय की तुमचं टेस्ट केस आता फेल जे कंडिशन मिसमॅच होते तेव्हा टेस्ट केस फेल होऊन जाईल. स्किप कधी होतो तो कोणावरती डिपेंड आहे, त्याचे तो टेस्ट केस जर फेल झाला, ज्या टेस्ट केस वरती तुम्ही डिपेंड आहात तो टेस्ट केस फेल झाला तर तुमचा ऍक्च्युअल टेस्ट केस रन होणार नाही. जसं की लॉग आउट डिपेंड आहे लॉग इन वरती, लॉग इन फेल झाला तर लॉग आउट रन करून काही यूज आहे का तिथे सांगा राहुल? नाही. मग तो लॉग आउट तुमचा तिथे स्किप मध्ये जाईल कारण त्याचं प्री कंडिशन पास झालेलं नाहीये. मग आपल्याला ते कन्सोल मध्ये येणार ना तसं स्किप झालंय येऊन जाईल ना, आपण बघितलं ना आताच. लक्ष कुठे होतं तुमचं आतापर्यंत? मी दाखवलं तुम्हाला फेलचं आउटपुट, स्किपचं आउटपुट, पासचं आउटपुट.
दाखवलं का नाही? हो सर. परत एकदा पहा. जसं की तुमचा लॉग आउट टेस्ट केस डिपेंड आहे तुमच्या लॉग इन 1 आणि लॉग इन 2 वरती. ओके, मग लॉग इन 1 तुमचं पास होतंय, बट लॉग इन 2 ला आपण फोर्सफुली फेल केलो. मग ह्या दोघांवरती डिपेंड आहे तुमचं लॉग आउट टेस्ट केस. बट दोघंचे दोघं पास झाले तरच तुमचं लॉग आउट रन होईल. पण एक पास होतं, एक फेल होतंय. मग तुमचं टेस्ट केस लॉग इन 1 पास होईल, लॉग इन 2 फेल होऊन जाईल आणि लॉग आउट तुमचा स्किप मध्ये जाईल. का? कारण लॉग आउट डिपेंड आहे तुमच्या लॉग इन 1 आणि लॉग इन 2 वरती. ओके, मग दोघांपैकी एक पास होते, एक फेल होते, तर प्री कंडिशन तुमचा 100% मॅच नाही झाला, 50% मॅच आहे, तर तुमचं लॉग आउट तिथे रन करून काही यूज नाहीये. रन करा. पास झालं टेस्ट केसचं नाव आहे लॉग इन 1, फेल कोणता तुमचा लॉग इन 2, स्किप कोणता तुमचा लॉग आउट. ओके, हॅलो. हा येस सर. ओके ओके. येस. ठीक आहे मग. सर एक शेवटचा क्वेश्चन, जसं की आता आपल्याला एखादी टेस्ट केस स्किप करायचं तर आपण डिपेंड ऑन मेथड यूज करून आपण करू शकतो. करायचं म्हणून डिपेंड ऑन यूज करायचं नसते. स्किप करायचं म्हणून डिपेंड ऑन यूज करायचं नसते, की तुम्ही तुमचं टेस्ट केस दुसऱ्यावरती डिपेंड आहे त्या केसमध्ये डिपेंड ऑन यूज करणार. इन केस तो फेल झाला तर तुमचा टेस्ट केस स्किप मध्ये जाईल. फोर्सफुली कधी स्किप करत नाही आपण. ओके, मग या केसमध्ये टाइम आउट पण यूज होईल का? म्हणजे करू शकतो, होऊ शकतं ना. जर तुमचा इथे फोर्सफुली फेल करू नका तुम्ही आणि तुमचा टेस्ट केस टाइम आउट तुम्ही मेन्शन करायचे, टाइम आउट इक्वल टू 5 सेकंद. ओके, तुमचा टेस्ट केसचं लिमिट आहे 5 सेकंद, बट तुमच्या टेस्ट केस मध्ये वेट ऍड केलेलं तुम्ही 8 सेकंदचं. थ्रेड डॉट स्लीप 7 सेकंद. मग ह्या केसमध्ये लॉग इन टू टेस्ट केस तुमचा पास होईल का फेल होईल सांगा? फेल होणार. फेल होणार. मग एक पास होते, एक फेल होते. मग दोघांचा रिझल्ट घेऊन तो लॉगआउट कडे जाईल. मग लॉगआउट म्हणेल की मला दोघं टेस्ट केसचा रिझल्ट पास पाहिजे, पण दोघांचा रिझल्ट पास नाही, एक पास एक फेल आहे, तर मी रन होणार नाही, तो जाईल तुमच्या स्किप मध्ये. ओके, येस. ओके सर. झाले क्वेश्चन्स? अजून काही? ठीक आहे, मग आजच्यासाठी ते